गुड इव्हनिंग सगळ्यांना. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपला दुसरा दिनचर्या अध्याय जो आहे तो पूर्ण झालेला आहे वाचून. सो त्याच्यामध्ये आपण असं बघत होतो की शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये इत्याचार समासेन यम प्राप्नोति समाचरण आयुरारोग्यम ऐश्वर्यम यशो लोकांश शाश्वतान. आणि हे बघत असताना आपण म्हटलेलं होतं की हा जो संपूर्ण सद्वृत्ताचा भाग आहे तर हा सद्वृत्ताचा भाग जर नित्य आचरणात आपण ठेवला तर त्याच्यामधून काय होऊ शकतं, तर नित्य आचरणामुळं आपल्याला विशेष करून असं दिसतं की जे आचार रसायनाचे फायदे सांगितलेले आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात. आपण म्हटलेलं होतं की आचार रसायन म्हटल्यानंतर चरकाचार्यांचंच नाव आपल्या समोर येतं, परंतु वाग्भटामध्ये त्याचा उल्लेख जर का आपण बघितलं तर रसायन अध्याय जो आहे त्याच्या शेवटच्या श्लोकांनी म्हणजे आपल्याला अष्टांग हृदयामध्ये सुद्धा रसायन अध्यायामध्ये सापडतो. परंतु एक सुरुवातीची जशी झलक म्हणतो किंवा ज्याला आपण अनागता वेक्षणा तंत्रयुक्ती म्हणू. ओके, आता येतोय आवाज नीट? तर जी अनागता वेक्षणा तंत्रयुक्ती आहे तर त्या दृष्टीने जर बघितलं तर हे जे सद्वृत्त सांगितलेलं आहे तर त्या सद्वृत्ताचा जो परिणाम आहे तर तो कसा मिळतो आपल्याला, तर आचार रसायनाप्रमाणे मिळतो. आणि म्हणून आचार रसायनाची ओळख किंवा अजून पूर्ण पुढे सांगणार आहोत. तर हे सांगत असताना ज्याप्रमाणे आपण अनागता तंत्रयुक्ती बघतो तर त्याप्रमाणे हे सद्वृत्त म्हणजे जे सांगितलेलं आहे तर ते आचार रसायनामध्येच परिणत होत असतं. सो त्या दृष्टीने नित्य जर का सद्वृत्ताचं आपण पालन केलं तर त्याचा परिणाम जो आहे तो आचार रसायनाप्रमाणे आपल्याला नक्की मिळू शकतो. परंतु ज्या वेळेला आपण बघतो की आचार रसायन म्हटल्यानंतर फक्त चरकाचार्यांचं तर असं नाही आहे, तर वाग्भटामध्ये पण त्याचे श्लोक आलेले आहेत, आचार रसायन या नावाने आलेले आहेत. सो आता लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला होमवर्क म्हणून जे आचार रसायनाचे श्लोक आलेले आहेत वाग्भटाचार्यांचे, तर ते आपण हे करायचे आहेत, श्लोक लिहून काढायचे आहेत. ओके. सो याप्रमाणे अ, अ, आज आपण दुसरा अध्याय पूर्ण करून आता तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. ओके. दोन मिनिटात शेअर करते. येस. सो तिसरा अध्याय ऋतुचर्येचा. आपल्याला ज्या ज्या वेळेला आपण बघतोय की आपला आयुष्य किंवा हितकर अहितकर ज्या पद्धतीचं जे आयुष्य आहे तर ते चांगलं राखण्यासाठी किंवा आयुष्य चांगलं निरोगी आणि दीर्घ राहण्यासाठी काय काय करायला हवं, तर पहिला आयुष्कामी अध्याय बघितला. मग दुसरा आपण दिनचर्या अध्याय बघितला की आपलं रुटीन कसं असायला पाहिजे हे त्याच्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला वर्तणूक कशी असायला पाहिजे. मग आता थोडंसं पुढे आल्यानंतर त्याचे भेद कसे असायला पाहिजेत किंवा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये दिनक्रमामध्ये आपण बदल कधी आणि कसा करावा, तर हे सांगणार जे आहे ते ऋतुचर्या नावातच ज्याचा अर्थ लपलेला आहे की ऋतूची आचरण म्हणजे ज्या ऋतूमध्ये जर कदाचित वाटत असेल की अरे परत एकदा सूत्र आणि पहिला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक जे सूत्र आहे,
प्रत्येक जे वाक्य आहे आचार्यांचं, तर ते आपल्याला नव्याने समजत असतं आणि चिकित्सेच्या दृष्टीने सुद्धा त्याचे पदर वेगवेगळे उलगडत असतात. जसं आपण बघितलं, की सद्वृत्त हे जे आहे, हे आचार रसायनाचीच सूत्र आहेत, असं म्हणायला हरकत नाही, असं आपण बोललो होतो. सो त्याप्रमाणे आताच्या ह्या पॅन्डेमिक्समध्ये जेव्हा आपण बघतो, की बऱ्याच प्रमाणामध्ये काय म्हणतो ज्याला कालमृत्यू असतील किंवा अकालमृत्यू असतील अशा गोष्टी घडत आहेत. तर त्याच्यामध्ये ज्यांचं आचरण चांगलं आहे, तर अशा लोकांवरती काय परिणाम झाला आहे. तर हे सुद्धा एक रिसर्चचा उत्तम टॉपिक आत्ताच्या काळामधला होऊ शकतो. तर याही दृष्टीने ह्याचा विचार आपण करायला हवा. सो त्याच्यामध्ये आता ऋतुचर्या आपण बघायला सुरुवात करूयात. तर ऋतुचर्येमध्ये अर्थात ऋतुचर्या अध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहु रात्रेयादयो महर्षयः. आता ऋतुचर्या सांगतो. आता म्हणजे दिनचर्येच्या नंतर ऋतुचर्या सांगतो. मासेर्द्विसंख्यैर्माघाद्यैः क्रमात् षड् ऋतवः स्मृताः शिशिरोऽथ वसन्तश्च ग्रीष्म वर्षा हिमागमाः किंवा ग्रीष्म वर्षा शरद हिमाः असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मासैहि द्विसंख्यैहि माघाद्यैहि. आता कसं दुसरा अध्याय बऱ्याच जणांचा आपला पाठ असतो आणि अध्याय पाठ असल्यानंतर श्लोक वाचायला खूप सोपं-सोपं होत असतं. पण जर अध्याय पाठ नसेल ना, तर श्लोक वाचायला सुद्धा थोडंसं अवघड जात असतं, राइट? सो एकदम अरे बापरे! असं होऊन जातं. तर अशा वेळेला व्यवस्थित तोडून-तोडून जर श्लोक वाचले ना, तर ते खूप सोयीचं आणि सोपं होत असतं. सो त्याप्रमाणे मासैहि द्विसंख्यैहि माघाद्यैहि हे सगळे एका विभक्ती प्रत्ययामध्ये आहेत असं आपल्याला दिसतं. बरोबर? म्हणजेच कसं तर द्विसंख्यैहि माघाद्यैहि मासैहि म्हणजे 2-2 द्विसंख्यैहि 2-2 संख्या माघ इत्यादी पासून म्हणजे अ, ज्यांना आता पाठ असतील ना, त्यात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. सुरुवात जी आहे ती माघापासून सांगितली आहे. माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद अशी जी 2-2 ऋतू सांगितलेले आहेत किंवा 2-2 महिने सांगितलेत रादर, त्या 2-2 महिन्यांचे द्विसंख्यैहि माघाद्यैहि मासैहि म्हणजे माघ इत्यादी 2-2 महिन्यांचे जे सांगितले ते क्रमाने षड ऋतवः स्मृताः क्रमाने 6 ऋतू सांगितलेले आहेत. आणखीन कसं पुढे तर शिशिरोथ वसंतश्च ग्रीष्म वर्षा शरद हिमाः. आता इथे माघापासून सुरुवात करतायत आणि म्हणून शिशिरोथ वसंतश्च माघ फाल्गुन हे शिशिर महिना झाले. त्याच्यानंतर चैत्र वैशाख वसंत, ज्येष्ठ आषाढ, श्रावण भाद्रपद वर्षा, कार्तिक मार्गशीर्ष, पौष आणि माघ असे हे जे ऋतू सांगितलेले आहेत ते 2-2 ऋतूंचा 2-2 महिन्यांचा एक ऋतू याप्रमाणे माघापासून सुरुवात करून म्हणजे सगळे महिने लिहायचे माघापासून सुरुवात करायची. 2 पहिले शरद आला, त्याच्यानंतर चैत्र येईल, तर ते 2 वसंत आला, नंतरचे 2 ग्रीष्म आला, नंतरचे 2 वर्षा आणि नंतरचे 2 शरद आणि त्याच्यानंतरचे 2 हिमाहा. हिमाहा म्हणजे ज्याच्यात थंडी असते असा तो हेमंत ऋतू म्हणून हिमाहा असं. तर ह्याप्रमाणे 6 ऋतू आहेत. तर बऱ्याच वेळेला 6 ऋतू जे आहेत ना, ते त्याच्यानंतर मराठी महिने ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेला एकदम अडतात. तर जानेवारी, फेब्रुवारी पटकन पाठ असतं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ फारसं लर्न केलेलं नसतं आपण. सो त्या गोष्टी पाठ करून घ्यायच्या आहेत. जर नसतील तर, असतील तर फार उत्तम. त्याच्यानंतर आपल्याला रेनी सीझन, विंटर सीझन, समर सीझन हे माहिती असतात. परंतु वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ओळीने आपल्याला माहिती असायला पाहिजेत. सो ह्या दृष्टीने 6 ऋतू ओळीने पाठ करणं आणि 12 महिने मराठी जे आहेत ते ओळीने पाठ करणं हा सुद्धा एक होमवर्क आहे असं समजून घ्या. त्याच्यानंतर शिशिराद्या स्त्रिभिः तैः तु विद्यात अयनमुत्तरम आदानंच तदा दत्ते नृणां प्रतिदिनं बलम. आता इथे पुढचा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये शिशिराद्यात शिशिरापासून सुरुवात करून हां, तर असं म्हटलेलं म्हणजे शिशिरापासून सुरुवात केलेली आहे. आपण म्हणताना हेमंतापासून सुरुवात करतोय, पण इथे शिशिर घेतलेला आहे आणि म्हणूनच वरती माघापासून सुरुवात झालेली आहे. आणि आता हे शिशिरापासून का सुरुवात केली आहे? तर तिथे त्यांचं उत्तर आहे, की शिशिराद्या स्त्रिभिः तैः तू. शिशिरापासून चालू झालेले पुढचे 3 विद्यात अयनम उत्तरम
हे शिशिर, त्याच्यानंतर काय येणार वसंत आणि ग्रीष्म हे जे आहे ते उत्तरायणामध्ये येतात. अयनम उत्तरम, उत्तरम अयनम विद्यात. संपूर्ण श्लोकाचा अन्वय कसा होईल? शिशिराद्यात त्रिभिः तैः अयनम उत्तरम वे आहेत ऋतू. ते 3 पुढचे म्हणजे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे उत्तरायणामध्ये येतात. आदानंच तदादत्ते नृणां प्रतिदिनं बलम आणि हे उत्तरायण जे आहे त्याच्यामध्ये आदान काल जाणावा आणि तद आदत्ते, आदत्ते म्हणजे तो देतो, नृणाम घेतो, नृणाम प्रतिदिनं बलम. आदान काल जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी नृणाम म्हणजे मनुष्यांचं जे बल आहे, तर तो निसर्ग आहे तो काढून घेतोय आदान ऋतूमध्ये. आदान आणि प्रदान असे 2 शब्द आपण वापरतो. आदान-प्रदान केलं. प्रदान म्हणजे दुसऱ्याला देणे. प्रकर्षेण दीयते इति प्रदानम. आदानम म्हणजे स्वीकारणे या अर्थाने येतं. हां. आणि स्वीकारणे हे निसर्गाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे आणि म्हणून आदानकाल. बऱ्याच वेळेला असं होतं ना, की आदानकाल कुठला, विसर्गकाल कुठला, उत्तम बल कुठलं आणि हीन बल, मध्यम बल कुठलं हे पटकन लक्षात राहत नाही. तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, तर ती सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. छोटीशीच ट्रिक आहे, काही फार मोठं नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण एक हा आदान आणि विसर्ग हा 2 श्लोक पहिल्यांदा वाचून घेऊया. त्याच्यामध्ये शिशिराद्या स्त्रिभिस्तैस्तु विद्यात अयत वसंत ग्रीष्म हे उत्तरायणामध्ये येतात आणि त्यालाच आदानकाल असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये मनुष्यांचं प्रतिदिन बल कमी होत जातं. तस्मिन् ह्यत्यर्थ तीक्ष्णोष्ण तस्मिन् ह्यत्यर्थ तीक्ष्णोष्ण रुक्षा मार्गस्वभावतः आदित्यपवनाः सौम्यान् क्षपयन्ति गुणान् भुवः. तस्मिन् ही अत्यर्थ तीक्ष्णोष्ण असं का होतं? आता बल का कमी होतंय? तर त्याच्यामध्ये तस्मिन, तस्मिन म्हणजे ह्या 3 ऋतूंमध्ये त्यांचं ही अत्यर्थ तीक्ष्णोष्ण वृक्ष मार्ग स्वभावतः आदित्य पवनाः. आता हे काय घडतंय तर मार्ग स्वभावतः आदित्य पवनः ही अत्यर्थ तीक्ष्ण उष्ण वृक्षः अस्ति तस्मात सौम्यान गुणान क्षपयंती असा पूर्ण त्याचा अन्वय झाला. म्हणजे काय? तर तस्मिन म्हणजे ह्या 3 ऋतूंमध्ये कुठले 3 ऋतू? तर शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. याच्यामध्ये काय होतं? तर मार्ग स्वभावतः आदित्य पवनाः. मार्ग स्वभावामुळे म्हणजे काय? तर उत्तरायण आणि दक्षिणायन हे जे 2 सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये सूर्याचा मार्ग असं म्हटलंय. म्हणजे आपण पृथ्वीवरून बघत असताना आपल्याला दिसतंय की सूर्य फिरतोय. पण यांना माहिती आहे की सूर्य एका जागी आहे. परंतु सूर्याचा मार्ग जर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये काय होतं? तर तो अत्यर्थ तीक्ष्ण आणि उष्ण आणि रुक्ष असा आहे. ह्या काळामध्ये. कारण की ते डायरेक्ट सनरेज येत असतात आपल्याला, पॅरलल असतात इक्वेटोरियलला आणि त्याच्यामुळं काय घडतं, पॅरलल नाही पण परपेंडिक्युलर असतात आणि तसं असल्यामुळं काय होतं, सौम्यान गुणान भुवः क्षपयन्ति. भुवः सौम्यान गुणान क्षपयन्ति. भुवः म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचे जे सौम्य गुण आहेत त्याचा ऱ्हास होतो. आता सौम्य गुणांचा ऱ्हास झाल्यामुळं काय होणार आहे? तर सौम्य गुण कमी झाल्यामुळे उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष ह्या गोष्टी ज्या आहेत ते वाढलेल्या आहेत. सोमत्व कमी झालेलं आहे आणि सोमत्व कमी झाल्यामुळं शरीराचं बल कमी होणार आहे. आणि मग काय होतं तर तिक्त कषाय कटुको बलिनोत्र रसाहा क्रमात. मग इथे 3 प्रकारचे जे रस आहेत तर ते बलवान होतात. कुठले? तर तिक्त, कषाय आणि कटू. आता तिक्त, कषाय आणि कटू हे रस जर 3 बलवान होत असतील तर तिक्त रस, कषाय रस आणि कटुरस हे काही स्वभावतः ब्रूहण करणारे रस नाहीयेत, बरोबर? आणि तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्ता कफम कषाय तिक्त मधुराहा पित्तम असं म्हटलेलं आहे. आपण मागे शिकलोय, बरोबर? पहिल्या अध्यायामध्ये. मग तिथे काय आहे, की तिक्त, कषाय आणि कटू हे जर आपण बघितलंय, रसहा स्वादू अम्ल लवण. बरोबर? तिक्त, उष्ण, कषाय. तर पहिले जे आहे ते मारुतम घ्नन्ति म्हणजे मधुर आम्ल लवण जे आहेत ते मारुताचं शमन करतात म्हणजे कफाचं शमन करतात आणि दुसरे 3 आहेत ते कफाचं
अ, पहिले 3 जे आहेत ते वाताचं शमन करतायत आणि दुसरे 3 जे आहेत ते कफाचं शमन करतायत. म्हणजेच काय तर तिक्त, कषा आणि कटू जे आहेत तर त्यांनी सौम्यत्व म्हणजे कफ जो आहे तर तो कमी होतो, त्याचा ऱ्हास होतो आणि म्हणूनच काय होतंय तर शरीराचं बल जे आहे ना तर ते कमी व्हायला लागलंय. मग त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, तिक्त कषाय कटुको बलिनोत्र रसाहा क्रमात. तस्मात् आदानम अग्नेयम. त्यामुळं हा आदान काल जो आहे, तर तो अग्नेयत्व असणारा काल आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये सूर्यसंताप जास्त आहे. सूर्याची किरणं डायरेक्टली परपेंडिक्युलर या अर्थाने पृथ्वीवर पडतायत आणि म्हणून सौम्य गुणांचा ऱ्हास होतो आणि ह्या सौम्य गुणांचा ऱ्हास झाल्यामुळं हा आदानकाल जो आहे, तो अग्नेयत्व असणारा असा काल आहे. ऋतवः अग्नेयम ऋतवः दक्षिणायनम. आता ह्याच्यापुढे दक्षिणायन चालू होतं. म्हणजे कशाच्या नंतर? तर शिशिर, वसंत, ग्रीष्म हे झाले, की वर्षा, शरद आणि हेमंत हे जे आहेत ते दक्षिणायनामध्ये येतात. मग वर्षादयः वर्षा म्हणजे वर्षा ऋतूपासून चालू झालेले पुढचे 3 ऋतू. वर्षादयः विसर्गश्च. वर्षा इथेपासून जे आहे ते विसर्ग ऋतू आहेत. यत् बलम विसृजयति अयम. ज्याच्यामध्ये निसर्गतः बल जे आहे तर ते विसृजयती म्हणजे निसर्ग सृजती आपल्याकडे बल प्रदान करतो. तर आणि म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे तर दक्षिणायन आहे किंवा सौम्य आहे हा ऋतू. सौम्यत्वात अत्र सोमो हि बलवान हीयते रविः. सौम्यत्वात अत्र सोमो हि बलवान. इथे काय होतंय मात्र, की इथे सूर्याचे जे किरण आहेत ना, ते डायरेक्टली पडत नाहीयेत आणि म्हणून सौम्य होतायत ते किरण. आपण जर बघितलं तर दुपारचं 12चं जे ऊन आहे, दिनचर्येच्या दृष्टीने आपण बघूया. तर आपल्याला पित्ताचा काल माहिती आहे, कफाचा काल माहिती आहे, वाताचा काल माहिती आहे. सकाळचे जे किरण आहेत ना, तेव्हाही सूर्य उगवलेला आहे, बरोबर. परंतु ते डायरेक्टली नाही पडत आहेत, परपेंडिक्युलर नाही आहेत आणि म्हणूनच काय होतं, त्यांचं तीक्ष्णत्व कमी आहे आणि म्हणून त्याला आपण कोवळे किंवा सूर्यकिरण कोवळे सूर्यकिरण असं म्हणतो, की ज्याच्याने सूर्यसंताप कमी असतो. मात्र 12च्या उन्हामध्ये मात्र सूर्यसंताप जास्ती असतो. का? तर ते डायरेक्टली परपेंडिक्युलर या अर्थाने पडत असतात. तसंच ऋतुचर्येच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो ना, त्यावेळेला हे सूर्याचे किरण जे आहेत, असे पडतायत आणि विसर्ग कालामध्ये ते डायरेक्ट नाही आहेत, परपेंडिक्युलर नाही आहेत आणि म्हणून ते सौम्य झालेले आहेत. जसे ह्याच्या वेळेला जेव्हा पडतात ना, पहाटेच्या वेळेला म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला जसे कोवळे असतात त्या पद्धतीचे त्याला सौम्यत्व येतं, तीक्ष्णत्व नसतं आणि म्हणून सौम्यत्वात अत्र या ठिकाणी वर्षा ऋतूपासून काय घडतं आहे, तर सोमोही बलवान. सोम गुण जो आहे निसर्गाचा तो बलवान होतो आणि हीयते रविही म्हणजे रवी म्हणजे सूर्य म्हणजे सूर्याची जी ताकद आहे ती कमी होते. म्हणून इथे काय होतं, की सोमगुण जो आहे तो वाढीला लागतो आणि सोमगुण वाढीला लागल्यामुळं काय होतंय, तर शरीरामध्ये बल प्राप्त होतं आणि म्हणूनच याला विसर्ग काल असं म्हटलेलं आहे. हं. याच्यामध्ये आणखीन कसं आहे, की मेघवृष्ट्या अनिलैः शीतैः शान्ततापे महीतले स्निग्धश्च इह अम्ललवण मधुराः बलिनो रसाः शीते अग्र्यं वृष्टि घर्मे अल्पं बलं मध्यम तु शेषयोः. मेघवृष्ट्या अनिलैः शीतैः शांततापे महीतले. महीतल म्हणजे पृथ्वी कशी आहे? शांत ताप. कारण काय शांत ताप म्हणजे संताप पृथ्वीवरचा कमी आहे, उष्णता पृथ्वीवरची कमी आहे. तर हे का कमी आहे? तर मेघवृष्ट्या मेघांची वृष्टी झाल्यामुळं इथे जो पृथ्वीवरची उष्णता आहे ती कमी झालेली आहे आणि अनिलैही शीतैही म्हणजे थंड हवा असल्यामुळं पृथ्वीवरचा जो ताप किंवा सूर्यसंताप आहे तोही कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं स्निग्धाः च इह स्निग्धत्व वाढीला आलेलं आहे. का स्निग्धत्व वाढीला आलंय? तर ऑलरेडी इथे पाऊस पडतोय असं सांगितलेलं आहे आणि शीतवात आहे आणि पाऊस पडत असल्यामुळं तिथे आपधातू प्रधान अशी पृथ्वी होते आणि म्हणून स्निग्ध हा गुण तिथे वाढतो. त्याच्यानंतर इह अम्ल लवण मधुराः बलिनाः रसाः.
आम्ल, लवण आणि मधुर हे जे रस आहेत, तर ते बलवान होतात. आता हे बलवान होत असल्यामुळं काय घडतंय, तर हे तत्राद्या मारुतम घ्नन्ति असं म्हटलेलं आहे. तर हे वाताचं शमन करणारे रस आहेत आणि म्हणून वात कमी होतोय आणि कफ जो आहे ना, तर तो वाढतोय आणि कफ वाढत असल्यामुळं सौम्यत्व निसर्गामध्ये आहे आणि म्हणूनच हे बलवान ऋतू आहेत. कारण कफ जो आहे ना, तर तो ज्यावेळेला निरामत्व असणार आहे कफामध्ये, तर तो जो कफ आहे, तर त्याला ताकद देणारा किंवा बलवान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच हे 3 ऋतू जे आहेत, तर ते निसर्गतः आपल्याला शरीरामध्ये बल देणारे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण म्हटलं, की विसर्ग कुठला काल, आदान काल कुठला किंवा त्याच्यानंतर उत्तम बल कुठलं, मध्यम बल कुठलं. तर ह्या दृष्टीने एक अ, अ, थोडंसं मी लिहून दाखवते तुम्हाला, की कसं हे करायचं ते व्हाईट बोर्डवरती. एकच मिनिट हां. हां. तर हे जे आहे ना, तर त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ना, ती आपण लिहिणार कसं हे एक नेहमी थीम ठरवून घ्यायची. मग त्याच्यामध्ये कसं आहे, की लिहिताना वसंतापासून आपल्याला पाठ आहे, तर वसंतापासून सुरुवात करायची. वसंत मिडलला आणि लोअर साइडला असा लिहायचा हां. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. बरोबर? मग परत वसंत. व्हाईट बोर्डवर तुम्ही बघू शकता कसं लिहिलेलं आहे ते. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. असं लिहिल्यानंतर काय तर हेमंत जो आहे ना, तर हे आपल्याला माहिती आहे, की उत्तम बल असणारा काल आहे आणि हाच हेमंत जो आहे ना, तर तो विसर्ग ऋतूमध्ये येतो. बरोबर? आणि म्हणूनच हा जो हेमंत आहे, तर त्याच्यामध्ये आपण इथे लिहिताना उत्तम आणि इथे विसर्ग असं लिहिलं. मग आता ह्याच्यानंतर विसर्गाच्या विरुद्ध उरलेले 3 ऋतू कुठले? तर आदानाचे ऋतू आहेत. बरोबर? म्हणून खालती आपण आदान लिहिलं. त्याच्यानंतर हेमंताचं उत्तम बल आहे. त्याच्यानंतर मध्यम बल आणि त्याच्यानंतर हीन बल असं लिहिलं. मग आता आपल्याला लक्षात येईल, की उत्तम बल असणारा विसर्गातला हेमंत ऋतू आहे. परंतु हेमंताचं बल जे आहे ना, ते शिशिरामध्ये हीयमान आहे. थोडंसं कमी होतंय. परंतु तरीसुद्धा ते उत्तम आहे. कारण ते हेमंतानंतर लगेच आलेलं आहे. अचानक बल खूप कमी नाही होत आहे. काही प्रमाणामध्ये किंवा क्रमाक्रमाने ते बल कमी होतंय आणि म्हणून उत्तम बलामध्येच शिशिर येतो, परंतु तरीही तो आदान कालामध्ये आहे. का असं आहे आदान कालामध्ये? तर इथून पुढे हे बल आहे ना, ते हळू कमी होत जाणार आहे आणि म्हणूनच शिशिर जो आहे, तो उत्तम कालामधला, परंतु आदान कालामधला असा ऋतू आहे. मग हा शिशिर झाला, की त्याच्यानंतर येतोय तो वसंत येतोय. हां. मग वसंत कसा आहे, तर आदान कालामधला आहे आणि मध्यम बल असणारा असा आहे. लक्षात येतंय ना? सो हा वसंत झाला. मग त्याच्यानंतर वसंतानंतर ग्रीष्म आहे. ग्रीष्म जो आहे तो सगळ्यात कमी बल असणारा आणि आदान कालामध्ये असणारा आणि त्याच्याचमुळं हा जो ग्रीष्म आहे, हा सगळ्यात निसर्गतः शरीराला बल कमी असणारा असा ऋतू आहे. हं. ह्याच्यामध्येही बल कमी आहे आणि वर्षेमध्ये सुद्धा बल कमी आहे. परंतु वर्षेपासून शरदाकडे जे बल आहे ना, ते वर्धमान आहे आणि शिशिराकडून ग्रीष्माकडे जाणारं बल जे आहे ना, ते हीयमान आहे. हे बल आहे, हे हीयमान आहे. हं. आणि वर्षेकडून हेमंताकडे जाणारं जे बल आहे, तर हे वर्धमान आहे. सो ह्या 2 दृष्टीने वर्षा आणि ग्रीष्म हे जरी दोन्ही हीन ऋतुकालामध्ये येत असतील, जे हीन बलामध्ये येत असतील, तरी सुद्धा कसं आहे, की ग्रीष्म जे आहे ना, तर त्याच्यामध्ये शरीराची ताकद एकदम कमी होत जाते. परंतु वर्षेमध्ये कसं आहे, आत्ताच आपण बघितलं, की शीतवात आणि वृष्टी म्हणजे जलवृष्टी ह्या 2 गोष्टींनी इथे सोमत्व आता वाढीला लागलंय. आणि हे सोमत्व वाढीला लागलेलं असल्यामुळं जरी ग्रीष्मेनंतर येणारा वर्षा ऋतू हा हीन कालातला ऋतू असला, तरी इथून पुढे आता बल वाढणार आहे. आणि म्हणून वर्षेनंतर शरदाचं बल त्या मानाने जास्त, म्हणून तो मध्यम कालातला आणि शरदानंतर येणाऱ्या हेमंतामध्ये पुन्हा बल अतिशय उत्तम की उत्तम बलाचा असा हा हेमंत ऋतू आणि म्हणून विसर्गातला उत्तम बलाचा हेमंत हा ऋतू सर्वात उत्तम या अर्थाने आणि म्हणूनच
हे सर्वसाधारणतः आपण बघितलं तर मार्गशीर्ष महिन्यांमध्ये येतं आणि मग मासांमाझी मार्गशीर्षू असं माऊलींचं किंवा भगवंतांचं वर्णन केलेलं आहे. सो हे आपण लिहिण्याची स्टाईल नेहमीच अशी ठेवली ना, तर मग आपल्याला इव्हन पेपर्स लिहिताना किंवा रुग्णाचं बळ ठरवताना, या दोन्ही गोष्टी ठरवताना आपल्याला गडबड होणार नाही, की हे मध्यम कालातलं आहे का उत्तम कालातलं आहे का हीन कालातलं आहे. लिहिताना नेहमी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या पद्धतीनं आपण लिहिणार आहोत. सो असं लिहिलं ना, तर मग हे आपल्याला खूपच सोयीचं आणि एकदम कळण्यासाठी सोपं जातं. सो विसर्ग कालामध्ये उत्तम बल असणारा हेमंत, त्यानंतर आदान कालामध्ये उत्तम बल असणारा शिशिर, त्याच्यानंतर हीयमान बल असणारा असा वसंत ऋतू मध्यम कालामध्ये, आदान कालामध्ये, त्याच्यानंतर ग्रीष्म सर्वात कमी बल असणारा आदान कालातला असा ऋतू, त्यानंतर येणारा वर्षा जो आहे त्याच्यामध्ये शीत, वात आणि वृष्टी या 2 गोष्टींनी हीन बल असला तरी सुद्धा वर्धमान बल असा असणारा वसंत ऋतू. त्यानंतर मध्यम बल असणारा आणि विसर्ग कालात असणारा असा शरद ऋतू आणि त्यानंतर पुन्हा हा उत्तम बल असणारा आणि विसर्ग काल असणारा असा हेमंत ऋतू. सो हे लिहिण्याची जी स्टाईल आहे ना, ही जर प्रत्येकाने लक्षात ठेवली, तर मला असं वाटतं, की हे खूप समजण्यासाठी सोयीचं जाईल आणि संपूर्ण ऋतुचर्या जी आहे ना, ती सुद्धा या दृष्टीने सोयीची जाते. ओके. सो हे एक जे आहे, ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायला हवी. त्याच्यानंतर आपण पुन्हा ह्याच्याकडे जाऊयात, ऋतुचर्येच्या श्लोकांकडे जाऊयात. सो त्याच्यामध्ये तिक्तः कषायः कटुको बलिनोऽत्र रसाक्रमात् तस्मात् आदानम् अग्नेयं ऋतवः दक्षिणायनं वर्षादयः विसर्गश्च यद् बलं विसृजति अयं सौम्यत्वात् अत्र सोमो हि बलवान् हीयते रविः मेघवृष्ट्यानिलैः शीतैः शान्ततापे महीतले स्निग्धाः च इह अम्ललवण मधुराः बलिनो रसाः. इथपर्यंत कळलं असेल असं मला सगळ्यांना वाटतंय. त्याच्यानंतरची एक ओळ आहे याच्यामध्ये, की शीते अग्र्यं वृष्टी घर्मे अल्पम बलम मध्यम तु शेषयोः. आता हे मध्यबल कशा-कशामध्ये आहे हे सांगितलेलं आहे. शीते, शीतकाली अग्र्यम म्हणजे हेमंत आणि शिशिर हे जे आहेत, तर त्याच्यामध्ये अग्र्य बल म्हणजे उत्तम बल असं असणारं आहे. त्याच्यानंतर जे वृष्टी आणि घर्म असं म्हटलंय. वृष्टी म्हणजे वर्षा ऋतू आणि घर्म म्हणजे स्वेद ज्याच्यामध्ये येतो जास्त असा हा ग्रीष्म ऋतू. त्याच्यामध्ये अल्प बल असं म्हटलं आहे आणि उरलेलं म्हणजे मध्यम तू शेषयोः. शेषयोः म्हणजे उरलेले ऋतू. कुठले उरले? तर शरद आणि वसंत त्याच्यामध्ये मध्यम बल असतं. तर ही एक ओळ जी आहे, शीतेग्रम वृष्टिघर्मेल्पम मध्यम बलम मध्यम तु शेषयोः. ह्या एका ओळीसाठी मगाचा जो आपण चार्ट काढून सांगितला, तर तो ह्या पद्धतीनं आपल्याला एका ओळीमध्ये एक्सप्लेन केलेला आहे वाग्भटाचार्याने. सो एवढ्या छोट्या कमी शब्दांमध्ये एक्सप्लेन करणं आणि ते सुद्धा गेयता असणाऱ्या अशा वाग्भटात एक्सप्लेन करणं, हे वाग्भटाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. ओके. सो ह्याच्यानंतरच्या श्लोकाकडे जाऊयात आपण. बलिनं शीत संरोधात. आता हेमंत ऋतुचर्या इथेपासून चालू होते. हेमंत ऋतुचर्या म्हणत असताना हेमंतापासून का सुरुवात केली? तर हेमंत जो आहे तो उत्तम बल असणारा असा ऋतू आहे. आता ओळीतच जायला पाहिजे ना खरं तर सगळ्या गोष्टी, पण तरी सुद्धा ओळीत जात असताना इथे जे उत्तम त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच हेमंत ऋतुचर्येपासून याची सुरुवात आहे. सो हेमंतामध्ये बलिनः शीत संरोधात सॉरी हेमंते प्रबलो अनलः भवति अल्प इंधनः धातून सहा पचेत वायुनेरितः वायुना ईरितः अत हिमे अस्मिन् सेवेत स्वादु अम्ल लवणान् रसान् दैर्घ्यं निशानाम् एतर्हि प्रातरेव बुभुक्षितः बलिनः शीतसंरोधात हेमंते प्रबलो नलः. शीतसंरोध झाल्यामुळे हेमंतामध्ये अग्नी जो आहे तो प्रबल होतो.
आता ह्याच्यामध्ये एक मी प्रश्न कुठेतरी बघितलेला होता, की दिवस आणि रात्र हां, आता हे आपण ऋतुचर्येच्या दृष्टीने बघतोय. काय बघितलं? तर हेमंत ऋतू जो आहे तो शीत ऋतू आहे आणि हा शीत ऋतू असल्यामुळं काय घडतंय? तर हा शीत ऋतू असल्यामुळं तिथे संरोध म्हणजे रोमकूपं जी आहेत ती बंद झालेली आहेत आणि ती बंद झालेली असल्यामुळं जो मापन करणारा असा जो वायू आहे ना, तर तो अनल म्हणजे अग्नीला मापन करतोय आणि म्हणूनच इथे जो प्रबल असा अग्नी आहे. हं. मग एक क्वेशन छान विचारलेला होता, की दिनचर्येमध्ये रात्र जी असते ती सोमल असते, सोमत्वाची असते, बरोबर? आणि जर रात्र सोमत्वाची असेल, तर मग रात्री सुद्धा शैत्याने रोमकूपं बंद होतील आणि ती बंद झाल्यानंतर ह्या अग्नीला मापन का नाहीत करणार ती? करायला हवीत ना, जर तसा विचार केला तर. परंतु जो निसर्गतः शरीराला आपल्या बल देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या ज्यावेळेला बलवान असतात, त्यावेळेला शरीराचं बल त्या गोष्टींमुळं प्राप्त होतं निसर्गातल्या, बरोबर? म्हणजेच काय, तर "अग्नी एव शरीरे पित्तांतर्गतः कुपिता कुपिता शुभाशुभानि करोति" असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा जो अग्नी आहे, तर तोच निसर्गातला जो अग्नी आहे, तर तो आपल्या शरीरामध्ये पित्तांतर्गतः पित्तामध्ये जाऊन शुभाशुभानी करतो. बरोबर? म्हणजेच काय, तर निसर्गतः हा जो हे जे पित्त किंवा हे जे अग्नी आहे, ते उत्तम असेल, तर हे कधी शक्य आहे? तर निसर्गामध्ये जर अग्नी असेल तर. मग निसर्गातला अग्नी म्हणजे कोण आहे? तर सगळ्यात ऊर्जेचा मोठा स्रोत असणारा असा सूर्य. म्हणजे सूर्य जर का आकाशात असेल, तर अग्नीला बल प्राप्त होणार आहे. हं. रात्रीच्या वेळेला सूर्य आकाशात असतो का हो? मग नसतो आणि म्हणून अग्नीला बल प्राप्त होत नाही. जरी अनल म्हणजे रोमकूप बंद होऊन शैत्य आलेलं असलं तरीही. मग इथे ॲज कंपेअर्ड टू इतर ऋतू हां, जेव्हा घर्म म्हणजे जेव्हा ग्रीष्म आहे, ज्याच्यामध्ये रोमकूपं ओपन आहेत, स्वेद बाहेर येतो आहे. तर त्या काळामध्ये सुद्धा जो सूर्य आहे तो निसर्गतः आहे. परंतु रोमकूपं बंद नाहीयेत तिथे आणि म्हणून अनल म्हणजे आपल्या शरीरातल्या अग्नीचं मापन होत नाही. परंतु ज्यावेळेला निसर्गतः शैत्य आहे, म्हणजे घाम जास्ती येत नाहीये. हं. ते कधी? तर हेमंतामध्ये, शिशिरामध्ये. तर घाम खूप नाही येते तेव्हा. परंतु तरीसुद्धा आकाशामध्ये सूर्य आहे, अशी जेव्हा अवस्था आहे ना, तर त्यावेळेला आकाशातला सूर्य आपल्या अग्नीला बल देतोय आणि त्याच्याच बरोबर रोमकूपं बंद झालेली आहेत आणि ती बंद रोमकूपं झालेलं असल्यामुळं शरीरातला जो अग्निसखा म्हणजे जो वायू आहे, तर तो अग्नीचं मापन करतोय. कारण तो आतमध्ये कोंडला गेलेला असल्यामुळं मापनासाठी तो उपयोगी पडतोय. अशा वेळेला काय होतं, तर हेमंते प्रबलः अनलः. हेमंतामध्ये अग्नी जो आहे तो प्रबल होतो. का प्रबल होतो? तर शीतसंरोधात. मला आता वाटतं की हे समजलं असेल की का घडतं. भवती अल्प इंधनः धातून स पचेत वायुनेरितः. म्हणजे काय? तर ज्यावेळेला तो अग्नी जो आहे ना, तर तो उत्तम स्वरूपामध्ये आहे किंवा प्रबल झालेला आहे, तर त्यावेळेला काय होतं, जर अ, त्याला आपण अल्प इंधनः अल्प इंधनः धातून स पचेत वायुने रितः. वायुना ईरितः. ईरितः म्हणजे प्रेरणा दिलेला. वायुना ईरितः अग्निः. वायूने प्रेरणा दिलेला असा अग्नी अल्प इंधनः म्हणजे जर का आपण त्याला इंधन अल्प दिलं, तर सपचेत धातून, तर तो धातूंना पक्व करतो, धातूंचा पाक करतो. म्हणजेच काय, तर ज्यावेळेला हेमंत ऋतूमध्ये अग्नी उत्तम आहे, तर त्यावेळेला आहार जो आहे तो चांगला द्यायला पाहिजे. जर आहार तुम्ही कमी प्रमाणात घेतला, तर धातुपाक होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच स्निग्ध किंवा इतर जे पदार्थ आहेत वेगवेगळे, तर ते आपण विशेष करून बघतो, की हेमंत ऋतूमध्ये खायला हवेत. म्हणजे कुठले तर डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू किंवा मेथीचे लाडू असे किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात खाणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या ह्या हेमंत ऋतूमध्ये करायला हव्यात. का करायला हव्यात? तर जर भवती अल्प इंधनः जर का तुम्ही अल्प इंधन म्हणजे जर का त्या अग्नीला इंधन नाही दिलं, तर काय घडणार आहे? 6
धातून पचेत वायुनेरितः वायुना ईरितः धातू पक्व करेल तो आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला असं दिसतं, की हेमंत ऋतूमध्ये इंधन म्हणजे आहार जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे. अतः हिमे अस्मिन् सेवेत स्वादु अम्ल लवणान् रसान्. अतः हिमे म्हणजे थंड ऋतूमध्ये अशी थंडी असताना सेवेत सेवावं. काय सेवन करावं? स्वादु अम्ल लवणान् रसान्. काय घ्यावं? तर प्रामुख्यानं स्वादू रस म्हणजे गोड रस हा घ्यायला पाहिजे. आणखीन कुठला? तर आम्ल रस घ्या आणि लवण रस घ्या. हे 3 जे आहेत ना, तर ते कफाचं वर्धन करणारे आहेत आणि म्हणून हे 3 रस घ्यायला पाहिजेत. आणखीन काय करायला पाहिजे? तर दैर्घ्यानिशान अ, निशानाम एत निशानाम एतार्हि प्रातरेव बुभुक्षिताः. ह्याच्यामध्ये रात्र मोठी असते. दैर्घ्यानिशानाम एतार्हि एताः निशाः दैर्घ्य अस्ति. म्हणजे काय ह्या रात्री दीर्घ असतात. आपण बघतो की हेमंत ऋतूमध्ये रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो. हे भूगोलात आपण 3री-4थीत वगैरे शिकलेलो आहे. तर हे करत असताना काय होतं, की रात्र मोठी आहे आणि म्हणून प्रातरेव बुभुक्षितः उठल्या-उठल्या भूक लागते पहाटेच. आणि म्हणून त्याला लवकर उठल्यानंतर ब्रेकफास्ट करण्याची मुभा फक्त या हेमंत ऋतूमध्ये दिलेली आहे, बरं का. आवश्यक कार्यं संभाव्य यथोक्तम शीलयेत अनु. त्याच्यामुळं उठल्यानंतर जे आवश्यक कार्य दिनचर्येमध्ये आपण जे बघितलं, दंतधावन वगैरे, वगैरे, शौच, मुखमार्जन, दंतधावन ह्या सगळी आवश्यक कार्य झाल्यानंतर काय करावं? तर यथोक्तम शीलयेत अनु वातघ्न तैलैः अभ्यंगम मूर्ध्नि तैलं विमर्दनम नियुद्धं कौशलैः सार्धं पादाघातं योक्तितः. काय-काय करावं? तर वातघ्न तैलैः अभ्यंग वातघ्न अशा तैलानी अभ्यंग करावं. मग वातघ्न तेलं कोणतीही आपण बरीच करू शकतो. मग आता कुठली? तर एक कॉमनली युज्ड आपण ज्याला म्हणू ते दशमूळ तेल आपण वापरू शकतो. निरगुडीचं तेल वापरू शकतो किंवा दशमूळ माश वापरू शकतो. तर ह्या विशिष्ट तेलानी अभ्यंग करावं. म्हणजेच कसं आहे ना, की आता इथेपर्यंत आपण बघितलं, की सुरुवात केली त्यांनी पहिल्यांदा आपल्याला थेअरी सांगितली, की आदान काल काय असतो, विसर्ग काल काय असतो आणि मग ते का होतं, तर सनरेज जे असतात ते परपेंडिक्युलर असतात त्याच्यामुळं असतात आणि हे सगळं झाल्यानंतर हेमंताची ऋतुचर्या सांगत असताना, हेमंतामध्ये आपण काय विशेष करून करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं जे डूजमध्ये आलंय त्याच्यामध्ये वातग्न तेलाने अभ्यंग करावं. सो ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की अभ्यंग हे ऋतुचर्येमध्ये महत्त्वाचं म्हणून सांगितलंय. हे दिनचर्येत रोज अभ्यंग आहेच आहे, हां. परंतु विशेषतः हेमंत ऋतू असताना वातग्न तेलाने अभ्यंग केलं पाहिजे. हं. की हा बदल झाला आता, की कशाने तुम्ही करा, तर वातग्न तेलाने अभ्यंग इथे करा. मूर्ध्नी तैलम माथ्यावरती तेल घालायचं. मूर्धा इथे असते, तर माथ्यावरती तेल घालणं ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आणि विमर्दनम मर्दन करून घ्यायला पाहिजे शरीराचं. हं. नियुद्धं कुशलैः सार्धं. नियुद्धं म्हणजे कुशल लोकांबरोबर युद्ध करावं, म्हणजे कुस्ती खेळावी किंवा ज्याच्यामध्ये मांसाचं पीडन होईल अशा गोष्टी कराव्यात. आणि पादाघातांच्या युक्तितः पादाघात म्हणजे पायानेही अंग रगडून घेणं, ह्याला आपण पादाघात आहे. पाय देऊन घेणं असं म्हणतो ना, तशी गोष्ट करावी. तर याच्यामध्ये कसं आहे ना, की मांसाची ताकद वाढणं ह्या दृष्टीने ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्या काळामध्ये बल उत्तम आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कषाय अपहृत स्नेहः ततो स्नातो यथाविधी कुंकुमेन सदर्पेण प्रदिग्धो अगरु धूपितः. कषायः अपहृतस्नेह ततः. म्हणजे विविध कषायांनी, कषाय रसाच्या गोष्टींनी किंवा काढ्यांनी असं आपण म्हणूया, की अपहृत स्नेह हा जो अभ्यंग केल्यानंतर लागलेला तेल आहे, तर ते गेलं, निघून गेलं त्वचेवरनं, की मग त्यानंतर स्नातो यथाविधी, स्नान करावं यथाविधी. म्हणजे कषाय रसाची उद्वर्तनं या ठिकाणी वापरावीत आणि उद्वर्तनं वापरल्यानंतर जर तेल निघून गेलं, की त्याच्यानंतर यथाविधी स्नान करावं. त्यानंतर कुंकुमेन सदर्पेण प्रदिग्धो अगरू धूपितः. कुंकुमेन सदर्पेण म्हणजे कुंकुम दर्प म्हणजे कस्तुरी बरं का. म्हणजे कुंकुम म्हणजे केशर. केशर आणि कस्तुरी याचं उटणं लावावं थोडक्यात म्हणजे आणि अगरू धूपितः अगरूचं धूपन करावं. त्याच्यानंतर रसान् स्निग्धान् पलं पुष्टम
गौडम अच्छ सुराम सुराम, गोधूम पिष्ट माश, इक्षु क्षीरोत्थ विकृतीही शुभाहा. मग काय काय खा असे बरेच पदार्थ दिलेले आहेत आता. भरपूर म्हणजे आता सगळ्या ज्या काही गृहिणी असतात ना, तर त्यांचं कौशल्य इथे पणाला लागेल एवढे सारे पदार्थ आहेत. मग काय काय करायला पाहिजेत? तर रसान स्निग्धान, स्निग्ध असे मांसरस, पलम, पलम म्हणजे मांस. स्निग्ध असे मांसरस घ्यायचे किंवा पलम पुष्टम, पुष्ट अशा प्राण्यांचं मांस घ्यायचं. पुष्टम पलम म्हणजे असे वाळतुकडे, मरतुकडे असे मांस नाही वापरायचं. तर जिथे पौष्टिक म्हणजे एकदम गलेलठ्ठ झालेलं आहे, असे जे प्राणी आहेत, तर त्यांचं मांस घ्यायचं. गौडम अच्छम सुराम सुराम. गौड म्हणजे गुळापासून तयार केलेलं गौडारिष्टासारख्या किंवा गौड असं घ्यावं किंवा धान्याची दारू ज्याला आपण अच्छसुरा असं म्हणतो किंवा सुरा म्हणजे किण्व ज्याला म्हणतो तर ह्या गोष्टी घ्याव्यात. आणि काय घ्यावं तर गोधूम पिष्ट माश इक्षु क्षीरोत्थ विकृती शुभा. काय काय घ्यावं तर बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. गोधूम म्हणजे गहू, गव्हापासून तयार केलेले पदार्थ. त्याच्यानंतर गोधूम पिष्ट, गोधुमाच्या पिठापासून म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ. माश काय आपलं उडदापासून केलेले. इक्षू ऊसापासून बनवलेल्या. इक्षू क्षीरोत्थ असं म्हणू शकतो. म्हणजे ऊसाच्या साखरेपासून तयार केलेलं किंवा क्षीरोत्थ म्हणजे आपण दुधाची विकृती असं ज्याला म्हणतो, दुधापासून तयार केलेले पदार्थ. शुभाहा विकृतीही, शुभा म्हणजे चांगले पदार्थ. अशा वेगवेगळे असे पदार्थ घ्यावेत. नवम अन्नम वसा तैलम शौचकार्ये सुखोदुकम. आणखीन काय घ्यावं तर नव अन्न, नवीन अन्न आपण ह्या काळामध्ये घेऊ शकतो. नवीन अन्न जे असतं ना ते सर्वसाधारणतः पचायला जड असतं. परंतु इथे अग्नी जो आहे ना, तो उत्तम आहे आणि अग्नी उत्तम असल्यामुळं आपण काय करायला पाहिजे, जर नवीन अन्न घेतलं, तर ते पचायला जड असल्यामुळं अग्नीची कपॅसिटी तर पचवण्याची आहे आणि त्याच्यातनं आपल्याला गोष्टी मिळणार आहेत आणि म्हणून नवं अन्न असं घ्यावं. त्याच्यानंतर वसा म्हणजे चरबी ज्याला आपण म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची वसा घ्यावी. तैल वापरावं आणि शौचकार्य सुखोदकम, शौचकार्य करण्यासाठी सुखोदक वापरावं मात्र. कारण थंडी खूप आहे तर त्याच्यामुळं शरीरामध्ये वाताची विकृती नाही व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने कसं आहे, की वाताची जी स्थानं सांगितली आहेत त्याच्यामध्ये पक्वाधानम विशेषतः आणि पक्वाधानाचं एक टोक म्हणजे गुदा आहे. तर त्याच्या ठिकाणी जर का शीतोदक लागलं तर तिथे विकृती वाताची होण्याचा संभव आहे आणि म्हणून शौचकार्यासाठी सुखोदक म्हणजे रूम टेम्परेचरचं किंवा बॉडी टेम्परेचरचं पाणी वापरायला हवं. आणखीन काय करायचं तर प्रावराजिन कौशेय प्रवेणी कौच वास्तृतम उष्ण स्वभावैः लघुभिः प्रावृतः शयनम भजेत. खूप छान ऋतुचर्या हेमंताची आहे. मस्तपैकी खायचं प्यायचं आणि झोपायचं थोडक्यात म्हणजे हा. परंतु इथे आहे की युद्ध करा व्यायाम करा हे सांगितलेलं ते आपण सोयीस्कररित्या विसरतो तर ह्या गोष्टी विसरायला नाही पाहिजेत. हं. मग काय करायचं तर प्रावरजिन कौशेय प्रवेणी कुथ कुथकास्तृतम. आता ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्रकारचे वस्त्र सांगितलेली आहेत किंवा आपण ज्याला धागे म्हणतो त्याच्यापासून तयार केलेली वस्त्र आहेत. तर त्याच्यामध्ये कसं आहे तर प्रावर, प्रावर म्हणजे पांघरूण या अर्थाने. जिन, जिन म्हणजे अ, काय म्हणतो कातड्याचं बनलेलं जे असतं ना त्याला जिन म्हणतात बरं का. त्याच्यानंतर कौशेय, कौशेय म्हणजे कोशापासून तयार झालेलं म्हणून कौशेय म्हणजे सिल्क जे असतं ना, सिल्कवर्म कोशामध्ये बनवतो आणि त्या कोशापासनं आपण ते थ्रेड मिळवतो. सो त्याच्यामध्ये कौशेय म्हणजे सिल्क. नंतर प्रवेणी, प्रवेणी म्हणजे हे जे असतात ना, गोधडी जी असते ना, तर त्या पद्धतीने म्हणजे मेंढ्यांच्या कातड्यापासून मेंढ्यांच्या केसांपासून बनवलेली. त्याच्यानंतर कुथकास्तृतम कुथका म्हणजे वेगवेगळे अशा पद्धतीची पांघरुणं असा अर्थ असावा. त्याच्यानंतर उष्ण स्वभावही, उष्ण स्वभाव असणारे असे पांघरुणं घ्यावीत. कसं आहे ना, पांघरुणाची जाडी महत्वाची असते हां, नाही असं नाही. परंतु त्याच्याच बरोबर पांघरुणाची जी क्वालिटी किंवा त्याच्यामध्ये उष्णता पकडून ठेवण्याची जी ताकद आहे ना, ती सुद्धा वेगवेगळी असते. आता आपण बघतो की उबदारपणा जाणवतो.
परंतु तेच आपण कॉटनचं वापरलं तर तेवढा उबदारपणा नाही जाणवत किंवा इतर जे नायलॉन सारखे येतात, तर त्याच थिकनेसचे नायलॉनचे वापरले तर उबदारपणा नाही येणार. नायलॉन सारख्या ज्या गोष्टी असतात त्या थंड ऋतूमध्ये थंड राहतात आणि गरम ऋतूमध्ये गरम होतात. या उलट कॉटन असतं, की जे दोन्ही ऋतूमध्ये शरीराचं तापमान सेम ठेवण्यासाठी मदत करतं. इथलं वेगवेगळी कातडी जी आहे तर ती वापरावीत. कशासाठी? तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून गरमपणा मिळतो म्हणून. म्हणजे त्याचं जाडी जरी कमी असली तरी सुद्धा म्हणजे त्याचं वजन खूप जास्ती पांघरुणाचं नसायला पाहिजे थोडक्यात म्हणजे, परंतु गरमपणा जाणवायला पाहिजे. उष्ण स्वभावैः लघुभिः प्रावृतं शयनं भजेत. असं करून शयन करावं. युक्त्या अंककिरणां स्वेदं पादत्राणंच सर्वथा. युक्त्या युक्तीने काय करावं? अंककिरणां अंक म्हणजे काय? सूर्य. अंककिरणं म्हणजे सूर्याचे किरण. युक्तीने हे करावेत. स्वेदम त्याच्याने स्वेदन शरीराचं करून घ्यावं आणि पदत्राण नेहमी पायामध्ये पदत्राण असावं. आणखीन काय तर पिवर उरुस्तनश्रोण्या समदा प्रमदा स्त्रियाः ज्यांचे स्तनश्रोणी हे पुष्ट आहेत अशा स्त्रियांच्या सोबत राहावं. आणि हरंती शीतम उष्णंगो धूप कुंकुम यौवनैहि याच्यामुळं काय होतं हरंती शीतम जी थंडी वाजते ना त्याचं हरण होतं म्हणजे खूप थंडी वाजते तर काय करावं तर उष्ण अंगी धूप कुंकुम यौवनैहि उष्ण अंग असणं किंवा धूपित करणं किंवा कुंकुम म्हणजे केशर याचं लेपनाने सुद्धा उष्णता शरीरामध्ये मेंटेन होते आणि यौवन म्हणजे तरुण स्त्रियांच्या सोबत राहिल्याने सुद्धा शरीरामध्ये उष्णता उत्पन्न होते. राहायला हवा. आणि काय म्हटलेलं आहे तर अंगार तापसंतप्त भूगर्भ भूवेश्मचारिणः शीत पारुष्य जनितः न दोषो जातु जायते. अंगार ताप संतप्त गर्भ वेश्मचारिणः म्हणजे काय तर आणि त्याच्याने फक्त जमीन गरम करून घ्यायची आहे. एकदम आपल्याला सुद्धा जाणवतं, की आपण ज्यावेळेला उठल्यानंतर पहिल्यांदा पाय जमिनीवर टेकवतो आणि जर जमीन थंड असते, तर मग शरीरामध्ये वाताचा चय प्रकोप ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि विशेष करून टाचा दुखणं वगैरे ह्या गोष्टी ह्या नवीन टाईल्स वगैरे आल्यापासून खूप पेशंट्सना आता जाणवायला लागल्यात किंवा ह्या टाचा दुखण्याचे पेशंट्स आपल्याकडे खूप जास्ती दिसतात. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर भूमी जी आहे ना, तर ती किंचित संतप्त अशी असायला पाहिजे. आणि शीत पारुष्य जनितो दोषः न जातु जायते. म्हणजे ह्याच्यामुळं काय व्हायला पाहिजे, की अशा पद्धतीचं आचरण ठेवायचं, की ज्यामुळं शीत म्हणजे शैत्यामुळे उत्पन्न झालेला आणि पारुष्य म्हणजे खरतेमुळे उत्पन्न झालेला असा दोष जातू म्हणजे जो जंतू किंवा जो मानव आहे, तर त्याला हे दोष लागणार नाहीत. या पद्धतीनं आपण आपलं आचरण ठेवायचं आहे. याच्यानंतरचं जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये शिशिर ऋतुचर्या येते. अयमेव हि विधिः कार्य शिशिरे अपि विशेषतः तदा हि शीतमधिकं रोक्षं च आदान कालजम्. आता आपण बघितलं की हेमंत उत्तम ऋतूमध्ये म्हणजे उत्तम बलामध्ये आहे आणि विसर्गामध्ये आहे. परंतु ह्याच्यानंतर शिशिर जो आहे ना, तर शिशिरामध्ये बल ह्याच्या पुढे कमी होणार आहे. शिशिरापर्यंत वाढलेलं बल आहे आणि म्हणून शिशिरातलं बल उत्तम आहे. परंतु हाच सर्व विधी शिशिर ऋतूमध्ये पण कराव्या. परंतु विशेष काय आहे, तर तदाही शीतम अधिकम त्यावेळेला शिशिर ऋतूमध्ये शैत्य अधिक आहे. रौक्षम अधिकम रौक्ष अधिक आहे आणि हे रौक्ष कशाने आलेलं आहे, तर आदान कालजम रौक्षम. आदान कालात उत्पन्न झालेले हे रौक्ष आहे आणि म्हणूनच हाच सर्व विधी करावा विशेष करून शिशिरामध्ये. परंतु त्या दृष्टीने चेंजेस त्याच्यामध्ये थोडेसे अपेक्षित आहेत. असं म्हणून शिशिर ऋतुचर्या जी आहे ना, त्या शिशिर ऋतुचर्येबद्दल फारसं वेगळं वर्णन नाहीये. ह्याचप्रमाणे शिशिर ऋतुचर्या ठेवावी. फक्त रौक्षाची आणखीन जास्त काळजी घ्यावी. आता हे करत असताना ज्याला आपण हे बघतो की नाही डिसेंबर, जानेवारी हे जे महिने येतात ना, तर त्याच्यामध्ये विशेष करून शिशिर ऋतू असतो. तर त्यावेळेला आपण रौक्षाच्या दृष्टीने आपण बघतो की सगळ्या क्रीम्स वगैरेच्या ॲड्स असतात ना, त्या सगळ्या त्यावेळेला येतात.
की ह्याच्यावरती स्किनवरती स्क्रॅचेस आहेत, हे आहे वगैरे असे ड्रायनेस असणारे जे पेशंट असतात ना, ते ह्या काळामध्ये शिशिर ऋतूमध्ये जास्त आपल्याला वाढलेले दिसतात. सो त्या दृष्टीने शिशिर ऋतूमध्ये ड्रायनेस जास्त वाढू नये ह्या दृष्टीने हेमंतामध्येच आपण स्निग्ध असा आहार घ्यायला पाहिजे आणि वातशमन करणारं जर का तेलाचा अभ्यंग आपण हेमंत ऋतूमध्ये प्रत्येक पेशंटला दिला, तर शिशिरामध्ये होणारे रोगक्षामुळं होणारे आजार होणार नाहीत पेशंटला. सो त्या दृष्टीने हेमंतामध्येच त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे. याच्यानंतर वसंत ऋतुचर्या चालू होते आणि वसंत ऋतुचर्येमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बदल घडत असतात. तर कुठले आहेत? तर कफश्चितो हि शरीरे वसंते एकाशु तापितः हत्वाग्निं कुरुते तस्तहा तं त्वरया जयेत. आता इथे काय होतं कफश्चितो ही शिशिरे. शिशिरामध्ये कफचित म्हणजे कफामध्ये चित, चय असणारं असं शरीर आहे शिशिरामध्ये. वसंते अर्कांशु तापितः बरं का. अर्क, अंशू. अर्क म्हणजे सूर्य आणि अंशू म्हणजे किरण. सूर्यसंतापाने तप्त झालेलं असं जे आहे, तर त्या सूर्यसंतापाने हा जो कफामधला शिशिरामधला कफ जो निश्चित झालेला आहे, तर तो काय होतो एकदम वाढतो आहे. हत्वा अग्निम कुरुते रोगान आणि हा वाढलेला जो कफ आहे ना, तो हत्वा अग्निम म्हणजे अग्नी जो आहे त्याचं हनन करतो आणि कुरुते रोगान विविध रोग उत्पन्न करतो. तहा त्वम तरया जयेत. म्हणून ह्या रोगांचा जिंकणं ही गोष्ट लवकर करायला पाहिजे कारण त्याचा अग्नीवरती परिणाम होतोय. आता जर आपण बघितलं ना, तर आत्तापर्यंत रोगांचा उल्लेख आलेला नव्हता ऋतुचर्येमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा रोगांचा उल्लेख कुठे आला आता? तर वसंतामध्ये. हेमंतामध्ये रोग सांगितले का? नाही सांगितले. शिशिरामध्ये रोग सांगितले का? नाही सांगितले. मग रोगांचा उल्लेख कुठे आलाय? तर वसंतामध्ये आलेला आहे. बरोबर? आणि वसंतामध्ये रोगांचा उल्लेख चालू होतो म्हणूनच वसंतापासून सुरुवात नाही केलेली आहे. याचं कारण काय, की आपल्याला स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि मग आतुरस्य विकार प्रशमनम असे 2 सांगितलेले आहेत आपले एम्स आहेत ते. मग स्वस्थाचं स्वास्थ्य रक्षण करण्याच्या दृष्टीने उत्तम ऋतू कुठले आहेत? तर ज्यामध्ये निसर्गतः शरीराचं बल उत्तम आहे असे 2 ऋतू, जे की हेमंत आणि शिशिर आणि म्हणून हेमंत आणि शिशिराची परिचर्या आधी सांगितली आणि मग त्याच्यानंतर वसंताची. आपल्याला असं बऱ्याच वेळेला वाटतं की नाही, की सगळ्या गोष्टी एवढ्या योग्य मार्गानुसार क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये असं सांगितलेलं असताना ह्यांनी हेमंतापासून का सुरुवात केली? तर हेमंतापासून सुरुवात करण्याचं मुख्य कारण हेच आहे, की त्याच्यामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे प्रयोजन पहिल्यांदा आपण करतोय आणि मग त्याच्यानंतर आतुरस्याचे विकार प्रशमनम आणि आत्तापर्यंत आपण बघितलं, की हेमंतामध्ये आणि शरदामध्ये दोन्ही ठिकाणी कुठेही ऋतूंचा उल्लेख करताना रोगांचा उल्लेख नाही आलेला. शरीराचं बल, अग्नी त्याच्यानंतर म्हणून स्निग्ध आणि असा-असा आहार घ्यावा इथेपर्यंत सांगितलं. म्हणजे हे सगळं काय आहे तर स्वस्थाच्या परिचर्येचं सांगितलंय आणि त्याच्यानंतर आता वसंतामध्ये जेव्हा सांगतो ना, तर त्यावेळेला रोगान त्वरया जयेत असं म्हणतात, की कुरुते रोगान हत्वा अग्निम कुरुते रोगान. कफ विकृत झाल्यामुळे शिशिरातला जो कफ आहे तो वसंते अर्कांशू तापितः वसंतातल्या सूर्यकिरणांमुळे तप्त होऊन जो वाढलेला कफ आहे तो अग्नीचं हनन करतो आणि रोग उत्पन्न करतो आणि म्हणून ह्या रोगांना त्वरया जयेत असं म्हटलेलं आहे. आणि मग हे कसं जिंकायचं आहे तर तीक्ष्णैर्वमनं नस्याद्यैः लघुवृक्षैश्च भोजनैः व्यायामोद्वर्तनघातैः जित्वा श्लेष्माणं उल्बणम्. कोणाला जिंकायचं आहे? जित्वा. आता हे रोगान त्वरया जयेत. कथम म्हणजे कसं करायचं? तर जित्वा श्लेष्मानम उल्बणम म्हणजे आता ह्याच्यामुळं काय झालंय, की श्लेष्मा हा उल्बण म्हणजे जास्त मात्रेमध्ये झालेला आहे. त्याला जिंकून रोगांना जिंकावं. मग ह्या श्लेष्माला कसं जिंकायचंय? तर तीक्ष्णैहि वमनम. तीक्ष्ण वमन द्या, त्याच्याने तो कमी होईल किंवा तीक्ष्ण नस्य द्या, त्याने तो कमी होईल. म्हणजे वमन आणि नस्य ही 2 कर्म प्रामुख्याने ऋतुचर्येच्या दृष्टीने वसंतामध्ये येतात. आणखीन मग वसंतामध्ये भोजन कसं द्यायला पाहिजे? तर लघु वृक्षैश्च भोजनैहि. लघु आणि वृक्ष असं भोजन असायला हवं. वृक्ष जो आहे ना, तर कफस्निग्ध आहे. बरोबर? आपण 20 गुण बघितलेले होते. बरोबर? गुरुवादी गुण. मग कफ जर का स्निग्ध असेल, तर त्याच्या विरुद्ध असा
वृक्ष गुणाचा भोजन द्यायला पाहिजे आणि कफ हा गुरु आहे आणि म्हणून लघु आहार त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. म्हणून लघु वृक्षेश्च भोजनैः हे. आणखीन काय करायचंय तर व्यायाम उद्वर्तन घातैः आघातैः. व्यायाम करायला पाहिजे भरपूर वसंतामध्ये. व्यायाम केल्याने काय होणार आहे, वातपित्त वाढणार आहेत आणि वातपित्त वाढत असताना ते जो वाढलेला कफ आहे त्याला कमी करतील आणि म्हणूनच व्यायामाने कफ कमी होतो. म्हणून व्यायाम करा. त्याच्यानंतर उद्वर्तन. सगळ्यात पहिल्यांदा उद्वर्तनम कफहरम सांगून ठेवलंय. सो उद्वर्तनाचा वापर इथे करायला पाहिजे. म्हणून विशेषतः वसंतामध्ये उद्वर्तन आपण पेशंटला वापरायला द्यायला पाहिजे. म्हणजे याचा परिणाम काय होईल? जर का आपण पेशंटला दिनचर्येमध्ये त्यांच्या उद्वर्तन वापरलं आणि ह्याच्यामध्ये विशेषतः कफघ्न उद्वर्तन आपण वापरली. असं जर का झालं ना, म्हणजे लेखनीय गणासारखे हां, तर काय होईल, की शरीरातला जो कफ आहे तो प्राकृत अवस्थेमध्ये राहील. कफ जर प्राकृत अवस्थेमध्ये राहिला ना, तर त्यांचा अग्नी चांगला राहील आणि अग्नी चांगली राहिल्यानंतर विविध रोग होणार नाहीत. आणि कफाच्या प्राबल्यामुळं निसर्गतः शरीरामध्ये जे व्याधी होतात किंवा जे रोग होतात, तर ते कोणते आहेत? तर प्रामुख्याने आपण बघतोय की प्रमेह हा एक रोग होतो किंवा दुसरी गोष्ट राजयक्ष्मा सुद्धा हा एक कफ प्राबल्याने होतोय. सो हे जे 2 मोठे व्याधी आहेत त्यांना जर आपल्याला थांबवायचं असेल होण्यापासून, तर विशेषतः वसंत ऋतूमध्ये आपल्याला उद्वर्तन पेशंटला द्यायला हवं. इतका साधा सरळ हा गणित किंवा हिशोब आहे. सो व्यायाम उद्वर्तन आघातैः आणि आघात करा म्हणजे काय पेशंटला मारावं असा अर्थ नाही बरं का याचा. आघात म्हणजे मारणे या अर्थाने येतं. पण म्हणजे इथे काय तर असा व्यायाम असायला पाहिजे, की जो मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये आपण आघात याचा शब्द इथे त्यांनी जो केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये मर्दन करणं या अर्थाने आलेला आहे. सो अभ्यंग, उद्वर्तन आणि मर्दन ह्याच्यातला जो मर्दन आहे ते आपण तिथे करायला पाहिजे. आघातैः जित्वा श्लेष्माणमुल्बणं स्नातः अनुलिप्तः स्नान झाल्यानंतर लेपन करावं. कशाचं? तर कर्पूर, चंदन, अगरू, कुंकुमैः हे जे सगळे जे आहेत ना, तर ते आपण बघितलं तर सुगंधी असणारी द्रव्य आहेत. कर्पूर, चंदन, अगरू, कुंकुम. बरोबर? हे जे आहेत ना, तर जी गोष्ट सुगंध उत्पन्न करते, ती गोष्ट दुर्गंधाचा नाश करते. आणि विकृत कफ जो आहे ना, तो दुर्गंध उत्पन्न करणारा आहे. बरोबर? आणि म्हणून विकृत कफाचा नाश करण्यासाठी कापूर, चंदन, अगरू आणि कुंकुम म्हणजे केशर याचा उपयोग होत असतो आणि म्हणून विशेषत्वाने ह्या उद्वर्तनांचा किंवा अनुलेपनाचा वापर करावा. पुराण यव गोधूम क्षौद्र जांगल शूल्यभुक सहकार रसोन्मिश्रान् आस्वाद्य प्रियया पितान् प्रियास्य संग सुरभीन प्रिया नेत्रोत्पलांकितान् पुराण यव. यव वापरावेत. ते सुद्धा जुने वापरावेत. नवधान्य नाही वापरायचं. आणि पुराण यव गोधूम. आता इथे गहू आलेले आहेत बरं का. तर आता गहू जर आपण बघितले ना, तर ते खरं तर हे आहेत काय म्हणतो थोडेसे बृहण असे करणारे आहेत. तर इथे का आलेले असावेत याचा जरा विचार करायला लागेल. मी याचा विचार तुम्हाला नंतर सांगते. कारण की मलाही आता एकदम गोधूम बघितल्यानंतर हे झालं. क्षौद्र मध आहे, तर मध लेखन करणारं आहे. जांगल्य, जांगल म्हणजे जे हलणारे, फिरणारे असे खूप सारे हे जे असतात, तर असं मांस वापरावं. आणि शूल्यभुक म्हणजे शूल्य मांस म्हणजे सळई हे करून बार्बेक्यू म्हणतो ना आपण, तर असं मांस त्यावेळेला खावं. ह्याचा अर्थ लगेचच बार्बेक्यू नेशन वगैरे असं जायला पाहिजे असं नाही. घरी सुद्धा ह्या गोष्टी जे मांस खातात त्या गोष्टी करू शकतात. त्याच्यानंतर सहकार रसोन्मिश्रान आस्वाद्य प्रियया पितान. सहकार म्हणजे मला वाटतं आंबा. एक सेकंद हां, बघूयात. अ, अच्छा सहकार रस असं म्हणताना त्याने निर्दोष अशी आसवं असं म्हटलंय. उसाची दारू, द्राक्षासव आणि मधाची दारू असं वेगवेगळे हे सांगितलेत. त्याच्यानंतर ह्या गोष्टींचा आस्वाद घेऊन प्रियया पितान अपितान प्रियया असं आहे. प्रियास्य संग म्हणजे जे प्रिय अशा ज्या काही स्त्रिया आहेत त्यांचा संग करावा. सुरभीन प्रिय नेत्रोपलांकितान. अ, नेत्र
म्हणजे ह्याची जी डोळ्यांची कांती पलांकित अशी आहे, म्हणजे उत्तम नेत्राची कांती आहे, अशा स्त्रियांच्या सोबत राहावं आणि प्रिय लोकांच्या सोबत राहावं. म्हणजे जे आपल्याला आप्त इष्ट आहेत, तर त्यांच्यासोबत राहावं, असं एकंदरीत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुराण यव गोधूम क्षौद्र जांगल्य शूल्यभुक् सहकार रसोन्मिश्रान् स्वाद आस्वाद्य प्रिययापितान् प्रियास्य संग सुरभीन प्रिया नेत्रोपलांकितान्. याच्यातला संपूर्ण वाग्भटामध्ये ऋतुचर्या जी सांगितलेली आहे ना, तर या ऋतुचर्येमध्ये थोडंसं आपल्याला साहित्य जे आपण म्हणतो, की संस्कृतमधलं, की त्याचं वर्णन किंवा ज्याला आपण विशेषण, विशेष्य वगैरे, तर ह्या गोष्टी ह्या अध्यायामध्ये खूप साऱ्या सापडतात. सो संस्कृत या दृष्टीने हा अध्याय सुद्धा खूप महत्त्वाचा राहतो, बरं का. तर ही जी एक ओळ आहे त्याचा मी एक नंतर जरा नीट हे करून सांगेन तुम्हाला, की सहकार रसोन्मिश्र भावाने ह्याच्यात भाषांतरामध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्याच आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. अ, निर्दोष अशी आसवे औषधीयुक्त मद्ये, उसाची दारू, द्राक्षासव, मधाची दारू. त्याच्यानंतर सुवास वाढवण्याकरता त्याच्यात आंब्याचा रस घातला आहे. हां, सहकार म्हणजे आंबा. अशी जी अगोदर प्रिय स्त्रियांना देऊन नंतर मुख संपर्के करून अधिक सुवासित झाली आहेत, अशा व ज्यांमध्ये नेत्राची कांती जशी काय प्रतिबिंबित झाली आहे, अशी नाना प्रकारची उत्तेजक आणि रुचकर मद्ये आप्तमित्रांसह सेवन करावीत. असा पूर्ण त्याचं भाषांतर आहे. बरोबर आहे. सहकार म्हणजे आंबा, तर आंब्याचा रस घातलेली अशा पद्धतीची मिश्रान आस्वाद्य प्रियया अर्पितान म्हणजे जिथे उत्तम स्त्रियांनी तुम्हाला ते दिलेलं आहे आणि असे वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या गोष्टी सेवन कराव्यात. आता इथे मद्य वेगवेगळी सेवन करावीत असं म्हटलेलं आहे. परंतु आपण ह्या गोष्टीचा अर्थ असा घ्यायला पाहिजे, की ह्याच्यामध्ये अग्निवर्धनासाठी म्हणून ह्या मद्यांचा उपयोग होत असतो आणि त्याच समान असणारी अशी जी अ, आसवारिष्ट आहेत, तर ती विशेषत्वाने ह्या काळामध्ये आपण वापरायला हवीत. तर आसवारिष्टांमुळं अग्नी वाढणार आहे, धात्वग्नी वाढणार आहे आणि म्हणूनच आसवारिष्टांचा उपयोग विशेषतः वसंत ऋतूमध्ये करायला पाहिजे. याच्यानंतर आणखीन म्हणत असताना शृंगवेरांबू 1 सेकंद. शृंगवेरांबू सारांबू मध्वंबू जलदांबूच दक्षिणानिलशीतेषु परितो जलवाहिषु. पाणी जे प्यायचंय ना वसंत ऋतूमध्ये, तर ते कसं प्यावं? शृंगवेरांबू. शृंगवेर म्हणजे सुंठ, सुंठीचं सिद्ध पाणी किंवा सारांबू म्हणजे खदीर, खदिराचं पाणी घ्यावं किंवा मध्वंबू, मधाचं मिश्रित पाणी असं नेहमी प्यावं. आणि हे प्यायल्यामुळं काही ना काही जलदांबू, जलद म्हणजे नागरमोथा म्हणजे मुसता. तर मुसत्याचं पाणी घ्यावं. तर हे साधं पाणी ह्याच्यामध्ये प्यायचं नाही. कारण जल जे आहे ना, तर ते केन फलती इति कफः. केन म्हणजे जलेन फलती इति कफः. जलाने जो वाढतो तो कफ आहे आणि म्हणून जर का आपण ह्या काळामध्ये साधं पाणी किंवा कोष्ण नसणारं असं जर का पाणी घेतलं तर कफ वाढेल आणि हा कफ वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे तर शृंगवेरांबू सारांबू मध्वंबू जलदांबूच्या शृंगवेराचं पाणी घ्यावं सारांबू म्हणजे खदिराचं पाणी घ्यावं मधाचं पाणी घ्यावं किंवा मोस्त्याचं पाणी घ्यावं या गोष्टी घेतल्या तर कफ तेवढा त्या मात्रेमध्ये वाढणार नाही म्हणून सिद्ध जल पान हे विशेष करून वसंत ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे दक्षिणानिल शीतेषु परितो जलवाहिषु अदृष्टनष्टसूरेषु मणिकुट्टिमकान्तिषु परपुष्टविधृष्टेषु कामकर्मान्तभूमिषु विचित्रपुष्पवृक्षेषु काननेषु सुगन्धेषु गोष्टीकथाभिश्चित्रा चित्राभिः गमयेत सुखेम. ह्याच्यामध्ये दुपारी मध्यान्ह गमयेत सुखीम म्हणजे दिवस कसा घालवावा मध्यान्ह. तर कशा पद्धतीने घालवावा तर दक्षिणानिल शीतेषु परितो जलवाहिषु. दक्षिण अनिल म्हणजे वारा. दक्षिणेकडचा थंड वारा वाहतो आहे अशा ठिकाणी अ, असा तो वारा घ्यायला पाहिजे. अदृष्ट नष्ट सूरेषु. अदृष्ट म्हणजे जिथे सूर्य दिसतच नाहीये अशा मणिकुट्टिम कांतीषु. हां, म्हणजे अशा ठिकाणी, अशा झोपडीमध्ये किंवा अशा घरामध्ये असं राहावं म्हणजे सूर्याचे किरण डायरेक्ट अंगावरती नाही यायला पाहिजे. परपुष्ट विधृष्टेषु म्हणजे पुष्ट अशा झालेल्या
अ, विदृष्ट म्हणजे जिथे उत्तम परपुष्ट विदृष्टेषु काम कर्मांत भूमीषु. ओके. काम कर्मांत म्हणजे जिथे उत्तम प्रकारे रतिक्रीडा करता येईल अशा ठिकाणी. त्याच्यानंतर विचित्र पुष्प वृक्षेषु ज्या ठिकाणी वेगवेगळी विचित्र याचा अर्थ वेगवेगळी फुलं, वेगवेगळे पुष्प, वेगवेगळी वृक्ष आहेत अशा काननेषु सुगंधीषु सुगंधी फुलांनी झालेलं आहे अशा वनांमध्ये असं राहावं. त्याच्यानंतर काय करावं तर गोष्टी, कथा कथाभिः चित्राभिः विचित्र म्हणजे अनेक कथा किंवा अनेक गोष्टी अशा कराव्यात आणि मध्यान्हम गमयेत सुखी अशा पद्धतीनं दुपार जी आहे ती सुखाने घालवावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे कशा ठिकाणी राहायला पाहिजे तर जिथे थंड वारा येतोय अशा ठिकाणी बरं का. म्हणजे दक्षिणानील शीतेषु परितो जलवाहिषू म्हणजे जिथे सभोवती पाणी वाहतं आहे अशा ठिकाणी. असं वाचल्यानंतर खरं म्हणजे इथे वाटतं, की हे ग्रीष्माचं तर वर्णन नाहीये. परंतु ह्याचा अर्थ कसा आहे ना, की एकदम सूर्यसंताप आहे, तर त्या एकदम होणाऱ्या सूर्यसंतापाला जर का आपण फेस केलं किंवा तो सूर्यसंताप आपल्या शरीरावरती आला, तर काय होणार आहे, तर कफाचं विकृत वर्धन होणार आहे आणि म्हणूनच हा सूर्यसंताप जो आहे, तो डायरेक्ट अंगावर येऊ नये. सूर्याची किरणं डायरेक्ट अंगावर येऊ नये. म्हणून काय करायला पाहिजे, तर थोडंसं थंड असणाऱ्या ठिकाणी, जिथे जल आहे अशा ठिकाणी, अदृष्ट नष्ट सूरेषु म्हणजे जिथे सूर्याचे किरण पोहचतच नाहीयेत, अशा कुट्टीम कांतेषु जिथे एकदम काळाकुट्ट अंधार पडलेला आहे, अशा ठिकाणी बसावं. म्हणजे काय, की डायरेक्ट सूर्याची किरणं अंगावर पडणार नाहीत, अशी काळजी घ्यायची आणि ह्याच्या बरोबरीनं सगळीकडे फुलं उगवलेली असतात वसंत ऋतू आहे म्हणून. तर मग अशा वेगवेगळ्या फुलांच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या उत्तम सुगंध येतोय अशा वनामध्ये असं राहावं आणि काय करावं दुपारी झोपायचं नाहीये आणि म्हणून गोष्टी, कथा, विचित्रभिः मध्यान्हं गमयेत्सुखे. म्हणजे दुपार जी आहे ना, तर दुपारच्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कथा ह्या गोष्टी ऐकाव्यात, सांगाव्यात आणि मग सुखाने, प्रेमाने त्याच्यामध्ये गमन करावं किंवा वेळ घालवावा. गुरु शीतादी दिवास्वाप स्निग्धाम्ल मधुरांस त्यजेत. काय-काय नाही करायचंय. गुरु आहार नाही घ्यायचाय, शीत आहार नाही घ्यायचाय, दिवा स्वप्न अजिबात नाही करायचंय. आपण एरवी प्रत्येक पेशंटला सांगत असतो, की दुपारी झोपू नका, रात्री जागू जागू नका. परंतु दुपारी झोपू नका हे सांगत असताना गर्भिणी, सूतिका, बाल हे जे लोक आहेत ना, ते वर्ज्य आहेत आणि ग्रीष्म ऋतू जो आहे तो सुद्धा विशेष करून वर्ज्य आहे. गर्भिणी, सूतिका, बाल वृद्धान ग्रीष्मे परानपी असं म्हणलेलं आहे. सो इतर लोकांनी दिवास्वप करू नये, परंतु ह्या लोकांनी दिवसा झोपलं तरी थोडा वेळ चालणार आहे. परंतु वसंतामध्ये विशेष करून दिवसा नाही झोपायचं आणि काय नाही घ्यायचं तर गुरु आहार नाही घ्यायचा, शीत आहार नाही घ्यायचा, की जो कफाला वाढवेल. स्निग्ध अम्ल, स्निग्ध आहाराने कफ वाढेल, अम्लाने सुद्धा कफ वाढेल आणि म्हणून स्निग्ध, अम्ल, गुरू आणि शीत असा आहार नाही घ्यायचा. दिवसा झोपायचा नाही आणि विशेष करून मधुरांश त्यजेत म्हणजे गोड जे आहे तर ते वसंतामध्ये नाही घ्यायचंय. तर ह्या दृष्टीने जी सगळी ऋतुचर्या आहे ती वसंताची सांगितलेली आहे. याच्यानंतर जी येते ती ग्रीष्माची ऋतुचर्या येते. तर तीक्ष्णांशु, अतितीक्ष्णांशु, ग्रीष्मे संक्षिप संक्षेपति यत् प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते. ग्रीष्म जो आहे तो आपण नेक्स्ट टाइम घेऊया. तुमच्या काही शंका असतील तर ते आपण तोपर्यंत घेऊयात. याच्यामध्ये माझ्याकडनं एकच गोष्ट क्लिअर व्हायची राहिली ती म्हणजे वसंतामध्ये गोधूम सेवन करा असं जे म्हटलेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगेन. ओके. सो शंका असतील त्या घेऊया. अरे बऱ्याच विचारल्यात. ओके. ओके. काही काही खूप छान प्रॅक्टिकल प्रश्न दिसतात याच्यामध्ये. मापन करतो म्हणजे काय असं म्हटलंय. मापन म्हणजे आदमापन असा अर्थ आहे. आपण आदमानं असा शब्द वापरतो. बरोबर. म्हणजे पोट फुगणं म्हणजेच काय आपण शब्द वापरतो. मी एक अर्थ सांगते त्याचा. पोट फुगणं म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये वायू स्तब्ध झालेला आहे. हां, तर त्याला आपण अधमानं असं म्हणतो. धमा असा त्याच्यातला शब्द आहे. जे वायूचं संचरण जिथे होतंय ना, तर त्याला मापन असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा आपण कोळसे तुम्ही कधी जर चुकून पेटवलेले असतील ना, अलका मॅडम, तर त्या कोळशांना फुलवण्यासाठी आपण काय करतो, तर असा-असा वारा घालतो. ते वारा घालणं जे प्रकरण आहे, ते म्हणजे मापन.
हं. तर तो वारा घातल्यानंतर अग्नी विझत नाही. रादर तो एकदम फुलतो. कोळसे चांगले फुलून येतात, बरोबर? तर हे मापन म्हणजे त्याला वारा घालणं. तर हा वारा कुठनं आलाय? तर रोमकूपं जी आहेत ना, ती सगळी बंद झाली आहेत आणि तो जो वायू आहे, तर तो अग्नी म्हणजे कोठ्याकडे वळलाय आणि अग्नीचंच मापन करतो आणि म्हणून अग्नी वाढतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर ज्या व्यक्ती नेहमी एसीमध्ये असतात, त्यांनी कोणती ऋतुचर्या पालन करावे? तर हा छान प्रश्न आहे. तर एसी हे आपण नावं ठेवतो किंवा नाही बसलं पाहिजे वगैरे असं सांगतो हां. परंतु हां, एक तुम्हाला मीच प्रश्न विचारते, की धारागृह नावाचा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. "शीतांबुधार गर्भाणि गृहाण्युद्यान दीर्घकाः सुतीर्थ विपुल स्वच्छ सलिलाशय सैकते सांभोज जलतीरांते कायमाने द्रुमाकुले सौम्या भावास विरेकश्च विशेषतः." ही सगळी जी सांगितली ती पित्ताची ऋतुचर्या सांगितली आहे, बरोबर? आणि जिथे खूप जास्त सूर्यसंताप आहे. हां, तर आत्ताही आपण इव्हन वसंतामध्ये सुद्धा ते सांगतात, की कुठे बसा तर "अदृष्ट नष्ट सूरेषु मणिकुट्टीम कांतीषु" असं सांगतात, बरोबर? सो जर बाहेर खूप जास्त हीट आहे ना, तर एसीमध्ये बसायला हरकत नाहीये. हं. परंतु एसीमध्ये बसत असताना त्याचं टेम्परेचर आपण किती मेंटेन ठेवतोय, ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे धारागृह म्हणजे काय? तर मला वाटतं राणी पद्मावती होती ना, तर ती हां, बरोबर. राणी पद्मावती होती ना, तिचा जर का तुम्ही महल वगैरे बघितला असेल हां, तो पद्मावत ह्याच्यामध्ये तो तिला पहिल्यांदा बघायला येतो ना, अ, तर त्यावेळेला ते आरशामध्ये मुखदर्शन देतात आणि मग तो पडदा लगेच पडतो आणि मग ती ते धूपन वगैरे घेऊन गेलेली असते सोबत वगैरे. ते सगळ्यांना आठवलं असेल पद्मावतमध्ये, बरोबर. सो जर का तिचा महल कोणी बघितला असेल तिकडे जाऊन, तर त्याच्यामध्ये तिचा सेंटरला महल आहे आणि तिच्या बाजूने पूर्ण अ, पाणी आहे त्या महलच्या. कशासाठी? तर तिला थंड वाटावं, गरम होऊ नये म्हणून. कारण त्या एरियामध्ये हे सगळं जे घडलंय तर ते राजस्थानमधली गोष्ट आहे. तर राजस्थानामध्ये तर खूप सारा टेम्परेचर असतं आणि तसं असताना मग त्या टेम्परेचरचा परिणाम त्या राणीच्या तब्येतीवरती होऊ नये म्हणून धारागृहामध्ये राणी तिथे राहते ज्यावेळेला तिथे जास्त उष्णता असते तिथे. आणि मग ते जे बाजूनी जे पाणी असतं, तर ते कारंज्यासारखं उडवलं जातं किंवा काही वेळेला ते पडदे बंद करून त्या पडद्यांवरती ते कारंजं उडतं. असं केल्यामुळं ते आतली जी आहे, मग ते पडदे जे असतात ना, तर ते आपल्यासारखे प्लास्टिकचे नसतात. मग कसले असतात? तर ते वाळ्याचे पडदे असतात. मग त्या वाळ्यामुळं सुगंधसुद्धा राहतो. मग ही ग्रीष्माची ऋतुचर्या त्यांच्याकडे केली जाते. तर अशा ह्या ऋतुचर्येमध्ये जर का त्यांनी अलाऊ केलं, की "शीतांबुधार गर्भाणि गृहाण्युद्यान दीर्घकाः" वगैरे तर असं असताना हे त्या काळामध्ये केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग टेक्नॉलॉजी जशी-जशी बदलली, तर तसं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, की एअर कूलर नावाचा प्रकार होता, की आतमधनं त्याला वाळाचे पडदे असायचे. हे जे बाहेरून केलं जायचं तेच ते मग हवा त्याला एक पंखा बसवून ते हवा सगळीकडे फिरवावी. पण त्याच्यामध्ये ह्युमिडिटी खूप सारी वाढते. आता राजस्थानमध्ये ह्युमिडिटी नाही म्हणून हे धारागृह चालतंय. पण आता मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्युमिडिटी एवढी वाढली तर चालणार नाही. मग काय करायला पाहिजे? तर मग एसीमध्ये आपण बघतो की ह्युमिडिटी तेवढी वाढत नाही जेवढी कूलर्समध्ये वाढते तेवढी. सो एसीमध्ये बसत असेल तर त्या मानाने ठीक आहे. परंतु एसीचं टेम्परेचर किती असावं ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची राहते, की ज्याच्यामुळं शरीर उत्तम पद्धतीत राहील असं टेम्परेचर असायला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणतः 25 ते 26 असं टेम्परेचर ठेवायला पाहिजे. लोकं 17-18 वगैरे ठेवतात आणि मग ते भयंकर त्रासदायक होतं. तर असं नाही ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर स्वेद येणार नाही, परंतु खूप थंडीही वाजणार नाही असं हे टेम्परेचर असायला पाहिजे. आणि नेहमी एसीमध्ये असतात त्यांनी अजून एक गोष्ट सांभाळायला पाहिजे ती म्हणजे जेव्हा ते एसीतनं बाहेर येणार आहेत हां, तर 17-18 टेम्परेचरमधनं डायरेक्ट 48 टेम्परेचरमध्ये असं जर येणार असतील ना, तर ह्या टेम्परेचर डिफरन्सचा खूप जास्त परिणाम शरीरावरती येत असतो. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं तर मला वाटतं मी काही गेली नाहीये, पण दुबई वगैरे सारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा बाहेर पडता घराच्या, तर एक टनल असतो, की ज्याच्यामध्ये टेम्परेचर ग्रॅज्युअली हळू-हळू वाढत जातं आणि मग तुम्ही बाहेर येतात. तर अशा गोष्टी गरजेच्या असतात. कारण सडन जी गोष्ट आहे ना, निसर्गामध्ये शरीरामध्ये बदल होणं, तर ह्या गोष्टी त्रासदायक असतात आणि म्हणूनच एसीमधल्या माणसाने बाहेर येताना किंवा बाहेरून एसीमध्ये जाताना टेम्परेचर जे आहे ना, तर ते ग्रॅज्युअली कमी करत न्यावं किंवा वाढवत न्यावं. ह्या पद्धतीनं करायला पाहिजे, म्हणजे मग त्याचा त्रास होणार नाही. त्याच्यानंतर दर्प म्हणजे कस्तुरी ते सांगितलं मी.
खूप कस्तुरीचा सुगंध असतो ना, तर तो अनेक कोसो लांबपर्यंत पोहोचतो. खरी कस्तुरी जी असते ते. कस्तुरी म्हणजे कस्तुरी मृग असतो. ह्या मृगाच्या नाभीमध्ये ही कस्तुरी मिळते आणि ही कस्तुरी जी आहे ना, तर त्याचा सुगंध अनेक कोसो दूर एवढा जातो आणि म्हणून त्याला दर्प असा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर केवळ हेमंत ऋतूमध्येच ब्रेकफास्ट नंतर स्नान असे चालू शकते का? नाही. स्नान केल्यानंतर मगच ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. फक्त ब्रेकफास्ट घेणं ही गोष्ट हेमंत ऋतूमध्ये अलाउड आहे. परंतु हेमंत ऋतूच्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये ब्रेकफास्टच करायचा नाही, डायरेक्ट जेवण घ्यायचं आहे. हा महत्त्वाचा फरक आहे. तर त्याच्यामध्ये स्नानाच्या आधी ब्रेकफास्ट करा असं नाहीये हां म्हटलेलं. ओके. त्याच्यानंतर ओके. केशर उष्ण आहे, तर मग पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये रोज केशर सिद्ध दूध घेतले तर चालते का? हो, चालते. याचं कारण असं आहे, की केशर जरी उष्ण असलं ना, तरीसुद्धा पाचन किंवा अग्निवर्धन ह्या दृष्टीने त्याचं काम होतं. प्रत्येक गोष्टीचं गामित्व वेगळं-वेगळं असतं. मिरची पण उष्ण आहे, बरोबर. मरीच म्हणजे काळी मिरी पण उष्ण आहे आणि केशर पण उष्ण आहे. मग तिघांचं गामित्व वेगळं-वेगळं आहे. केशर जे आहे ना, ते त्वचेकडे किंवा अग्नीकडे जातं किंवा मेधा म्हणजे बुद्धी वाढवण्याकडे जात आहे. त्याच्यानंतर मरीच जे आहे ना, तर त्याचं गामित्व जे आहे किंवा काळी मिरी आहे, त्याचं गामित्व गर्भाशयाकडे आहे आणि मिरची ज्याला आपण म्हणतो लंका, तर तिचं गामित्व जे आहे ते गुदाकडे आहे. तेव्हा मिरची खाल्ल्यानंतर गर्भस्राव होईल ही गोष्ट घडत नाही. परंतु मिरची खाल्ल्यानंतर अर्श होईल किंवा गुददाह होईल. पण मरीच खाल्ल्यानंतर गर्भस्राव होऊ शकेल जर जास्त प्रमाणामध्ये मरीच घेतलं असेल तर. कारण त्याचं गामित्व गर्भाशयाकडे आहे. आणि केशर जे आहे ना, तर त्याचं गामित्व विशेष करून त्वचेकडे किंवा विशेष करून अग्नीकडे असल्यामुळं केशर जर का घेतलं तर त्याच्यानी त्वचा चांगली होणं ही गोष्ट तर घडेलच. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केशर मात्रा जी असते ना, ती सुद्धा महत्त्वाची आहे. किती घेताय तुम्ही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर रोज घेणार आहे ना दुधाबरोबर, तर 1 ते 2 काड्या एवढंच घ्यायचं आहे ते. म्हणजे खूप जास्ती चांगलं असतं केशर म्हणून चमचाभर घेतलं तर ही गोष्ट योग्य नाही. इव्हन आपण जर बघितलं तर खीर किंवा इतर गोष्टींमध्ये तो आपण केशर वापरला, तर संपूर्ण घरासाठी म्हणजे एक 6-7 जणांच्या पदार्थासाठी केशर जे वापरलं जातं ना, ते 6 ते 7 काड्या वापरल्या जातात. सो एवढ्या कमी प्रमाणामध्ये केशर वापरायचं आहे. सो प्रत्येक गोष्टीची मात्रा सुद्धा महत्त्वाची ठरते आणि गामित्व महत्त्वाचं ठरतं. वीर्याच्या बाबतीमध्ये आता पुढे आपण बघणारच आहोत वाचताना उष्ण शीत हे 2 वीर्य सांगितलेले आहेत. बरोबर. उष्ण शीत गुणोत्कर्षात तत्र वीर्यं द्विधा स्मृतम्. परंतु वीर्याची अजून एक वाक्य सांगितले तत् क्रियते येन या क्रिया असं म्हटलंय, की ज्याने जी गोष्ट घडून आणली जाते तर त्याला वीर्य असं म्हटलंय. सो उष्ण आणि शीत ह्याच्या पुढेही जाऊन वेगवेगळ्या वीर्यांच्या ज्या संकल्पना सांगितल्या आहेत, तर त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे, गामित्वाचा विचार करायला पाहिजे. ओके. काही ठिकाणी सकाळी व रात्री खूप थंडी असते आणि दुपारी खूपच गरमी असते. त्या प्रदेशात 2 ऋतुचर्या पालन करावे का? प्रॅक्टिकल आहे एकदम. हे कोण आहे? नाव नाही लिहिलेलं. नाव हे करा बरं का, रिनेम करा नंतर तुम्ही स्वतःला म्हणजे कोण विचारते हेही समजेल. चांगले प्रश्न. सो काही ठिकाणी सकाळी आणि रात्री खूप थंडी असते. हे जे देश असतात ना, की सकाळी आणि रात्री एक टेम्परेचर असतं आणि दिवसभर वेगळं टेम्परेचर असतं. तर हे सर्वसाधारणतः आपण बघतो, की विषम टेम्परेचर असणारे किंवा अशा पद्धतीचे येतात ते. तर ह्याला जांगल असं म्हटलंय. तर जांगल ठिकाणी आणि अनुप ठिकाणी ही अनुप ठिकाणचे जे देश असतात, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स जास्ती दिसत नाही आपल्याला. कारण तिथे पाण्याच्या जागा जास्ती असतात. पाणी जे असतं आपण भूगोलामध्ये शिकलेलं होतं, की उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. परंतु जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये आपल्याला जांगल प्रदेशामध्ये असं दिसतं, की टेम्परेचर जे आहे ते सकाळी आणि रात्री खूप कमी होतं आणि दुपारी मात्र जास्त वाढतं. परंतु असं जरी असलं ना, तरीसुद्धा जो ऋतू आहे किंवा ज्या ऋतूंची लक्षणं दिसतात त्याच्यानुसारच परिचर्या आपल्याला सांभाळायला पाहिजे. 2-2 ऋतुचर्या नाही. नाहीतर तुम्हाला रोजच दुपारी ग्रीष्म ऋतुचर्या आणि रोजच रात्री हेमंत ऋतुचर्या असं पाळायला लागेल. तर अशी गोष्ट नाही होत. सर्वसाधारणतः आपण दिनचर्या जशी सांभाळतो ना, तर त्याचप्रमाणे ही ऋतुचर्या जी आहे, ते रात्रीचर्या सुद्धा महत्त्वाची आहे. पण दिनचर्या सुद्धा त्याच्यामध्ये बघायला हवी. सो ह्या दृष्टीने एकच ऋतुचर्या पाळायची आहे. असं नाहीये की 2-2 सांभाळायचंय. फक्त 2-2 गोष्टी कधी करायच्या आहेत, तर जो ऋतुसंधी काल सांगितला आहे, एक ऋतू संपून दुसरा ऋतू ज्यावेळेला चालू होतो ना, तर त्यावेळेला मात्र आपल्याला तिथे पालन करत असताना काय करायचं आहे, तर विशेष करून
एक ऋतू आणि नेक्स्ट ऋतू ह्या दोघांची आपल्याला एकत्रीकरण करून आपल्याला करावं लागतं ऋतुचर्येचं पालन. ओके. आंब्याचा रस सांगितलाय. बरोबर. ते सहकारमगाचं होतं तिथे. राइट. असं वरिष्ठ दीपन आंबा रस गुरु आहे. बरोबर. तर आंब्याचा रस गुरु जरी असला ना, तरी आंब्याचं वीर्य उष्ण आहे. मधुर-मधुर उष्ण असा आंबा आहे. सो आंब्यामुळं खूपच जास्ती जर खाल्ले ना, तरच होणार आहे. आणि दॅट टू पुन्हा कसं आहे ना, की आंब्याचा रस घेत असताना तो इतर आहारासोबत किंवा पाचन त्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते शृंगवेरांबू, सारांबू, मधुअंबू, जलनांबूच असं त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी पण घ्यायला पाहिजे. आपण आंब्याचा रस खाणार आणि हे मात्र नाही करणार काय बाकी हे शृंग, वेरांबू वगैरे नाही सांभाळणार. अशा गोष्टी आपण करतो. तर असं नाही करायला पाहिजे. आपण अ, अ, पा म्हणजे ऋतुचर्या पालन करत असताना सगळ्याच गोष्टींचा सांभाळायला पाहिजे. इव्हन आंब्याचा रस वगैरे बनवतो ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा जर एखादा चिमूट सुंठीची जर वापरली, तर त्याचा परिणाम जो आहे तो अजीर्ण होणं किंवा आंब्याचा रसाचा त्रास होणं अशा गोष्टी घडत नाहीत. हं. हेमंत में अग्नि बढ़ता है, ये एक बार वापस से एक्सप्लेन करो। बरं, एक बार आप वापस से सुन लो ऐसा मुझे लगता है वीडियो, अग्नि क्यों बढ़ता है उसका। फिर भी अगर नहीं समझ में आया तो नेक्स्ट लेक्चर में मैं ज़रूर वापस बता दूँगी। ओके। ऋतू विकल्प म्हणजे काय? हां, त्याच्याकडे जाऊयात ना आपण हळू-हळू. ऋतू विकल्प आणि ऋतू विकृती अशा सुद्धा गोष्टी येतात. सो ते आपण जे आहे ते जसे आपण ऋतुचर्या पुन्हा पुढे जाऊ ना, त्याच्यामध्ये पुढच्या श्लोकांमध्ये येईलच ते. तर त्याप्रमाणे बघूयात. ओके. अजून काही शंका आहेत? 1 मिनिट बघते. अ, ह्याच्यावरती आहेत 2 मिनिटं. YouTubeवरती सुद्धा तुम्ही जर कोणी बघत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा क्वेशन्स तुम्ही कमेंट्समध्ये क्वेशन्स जर लिहिलेत, तर ते आपल्याला उत्तरं त्याची निश्चितच देता येतील. सो त्याप्रमाणे कमेंट्समध्ये तुम्ही जरी विचारलेत ना, YouTubeवरून जरी बघत असेल, तरी सुद्धा चालू शकेल. हां. ओके. 1 सेकंड. सत्तात्रय सिद्धांत क्या है? नॉट एबल टू फाइंड. ओके. अ, कोणी विचारलंय आकांक्षा. सत्तात्रय सिद्धांत तुम्हाला वेदांत आपण लास्ट टाईम सांगितलेलं होतं, की वेदांत दर्शन जे आहे, तर त्याच्यातनं सत्तात्रय सिद्धांत शोधा म्हणून होमवर्क म्हणून दिलेला होता. सो अजूनही आपण 1 आठवडा देऊयात. थोडंसं होमवर्क लोकं कमी करत आहेत. नाही जर सापडलं तर मी आकांक्षा तुला पाठवते ग्रुपवरती. हं. 3 सत्ता असतात. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे एक प्रातिभासिक सत्ता हां, की जी आभासी आहे. त्याच्यानंतर सुषुप्तीची एक सत्ता म्हणजे ॲक्चुअली ज्यावेळेला आपण झोपलेलो असतो, तर ती सत्ता आणि तिसरी जी आहे ती जागृत सत्ता किंवा ज्याला अ, एक विशिष्ट शब्द वापरलाय, मला शब्द नाही आठवत आहे. कसं आहे ना, की आपल्याला वेदांत दर्शनानुसार हा सत्तात्रय सिद्धांत सांगितलेला आहे. आपण झोपलेलो असतो हां आणि झोपलेलो असताना आपल्याला काहीतरी स्वप्न पडतं, की समजा आपल्या पाठीमागे कोणीतरी लागलंय किंवा आपण जंगलातून चाललोय तर रस्ता सापडत नाहीये आणि आपण खूप घाबरतो. घाबरल्यानंतर तोंडाला कोरड वगैरे पडते. ॲक्चुअली कोरड वगैरे पडते आणि मग एकदम दचकून जाग येते. जाग आल्यानंतर आपल्याला जाणवतं, की आपले पाय थरथरतायत किंवा आपल्या तोंडाला कोरड पडली हां. परंतु ज्या वेळेला आपण झोपेतून जागे होतो, त्या क्षणी आपल्याला हे कळतं, की हे खरं नव्हतं, हे खोटं होतं, हे स्वप्न होतं. परंतु त्या स्वप्नाचा परिणाम आपल्या शरीरावर आलाय की नाही आलाय? तर आलाय. बरोबर. आपण घाबरलो, आपली धडधड वाढली, आपल्याला तहान लागली आणि त्या धडधडीतनं आपल्याला जाग आली. म्हणजे एवढे सगळे परिणाम आपण झोपेत होतो, स्वप्नावस्थेत होतो, तरीसुद्धा आपल्या शरीरावर झाले. बरोबर. ही 3 नावं आहेत तेवढी फक्त मला हवी होती. तेवढी मी रिकलेक्ट नाही करू शकले. सो ती जी सुषुप्ती अवस्था आहे, झोपेची जी अवस्था आहे, तर ती एक सत्ता असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता आपण जे सगळे आत्ताच्या सत्तेमध्ये आहोत, हां. तर ती, की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतंय, की हे जग जे चाललेलं आहे, तर ते खरं आहे. हं.
आणि हे जे जग आहे, तर ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत, तर त्या रिअल आहेत. हां, असं आता आपल्याला वाटतंय. म्हणजे कोणीतरी आपल्याला रागवलं किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हटलं, की ते आपण सगळ्या गोष्टी आपल्या मनाला लावून घेत आहोत. हं. आणि ह्या सगळ्या गोष्टी लावून घेत असताना आपल्याला असं समजतंय, की असं-असं सगळं आहे. परंतु आत्ता आपल्याला असं वाटतंय, की हा सगळा जो सत्ता ही जी सगळी सत्ता आहे, तर ती खरी आहे किंवा हे जे चाललं आहे ते बरोबर चाललेलं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो, की ह्या सत्तेमध्ये आहोत, तर ह्याला प्रातिभासिक असं सत्ता म्हणतो. पण हे जग जे आहे ना, ते खरं नाही आहे. मग कसं आहे, तर हे जग जे आहे ते प्रातिभासिक आहे, खोटं आहे आणि म्हणूनच वेदांतांनी असं म्हटलेलं आहे, की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. हे जग जे आहे ते मिथ्या आहे. पण हे आत्ता आपल्याला कळत नाही. का नाही कळत? तर आपण जेव्हा झोपेत असतो, सुषुप्तीमध्ये असतो, तर त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की नाही, की हे खरं आहे आणि म्हणून आपण घाबरतो. हां. आणि घाबरल्यानंतर तसे परिणाम आपल्याला आपल्या शरीरावरती सुद्धा दिसतात. आणि असं होत असताना त्यावेळेला ते आपल्याला खरं वाटतं, कारण आपण जागे झालेले नाहीत. म्हणजे सुषुप्ती अवस्थेचा परिणाम कुठेपर्यंत राहतो? जोपर्यंत जागं होत नाही तोपर्यंत राहतो. तसंच आत्ता ज्या सत्तेत आपण वावरतोय, ती जी प्रातिभासिक सत्ता आहे, ती कुठेपर्यंत खरी आहे असं आपल्याला वाटेल. तर जोपर्यंत आपण ह्या सत्तेतनं जागं होत नाही, तोपर्यंत आपल्याला वाटेल की हे सगळं खरं आहे, जे चाललंय ते. हं. मग हे कधी जागं होणार आपण? तर परमात्मा दर्शन झालं ना, की मग आपण जागं होणार आणि आपल्याला समजणार, की हे सगळं जे आहे हे मिथ्या आहे आणि एकच गोष्ट आहे खरी, ती म्हणजे ब्रह्म आहे, हेच सत्य आहे, ही गोष्ट आहे. तर ह्याला सत्तात्रय सिद्धांत म्हणतात आणि तिसरा जो सिद्धांत आहे, म्हणजे तिसरी जी सत्ता आहे, ती म्हणजे ब्रह्मसत्ता किंवा जी शाश्वत सत्ता आहे ती. तर ही शाश्वत सत्ता आहे त्यामध्ये गेल्यानंतर एकदा ती सत्ता आपल्याला समजली किंवा त्या सत्तेमध्ये आपण प्रवेश केला ना, की पुन्हा आपल्याला जरी आपण लौकिकामध्ये आलो, तरी सुद्धा त्या सत्तेमध्ये आपण राहतो आणि म्हणूनच ज्यावेळेला ब्रह्म सत्यम ही गोष्ट आपल्याला समजते, त्यावेळेला त्याला शाश्वत ज्ञान असं म्हटलेलं आहे आणि ती सत्ता आल्यानंतर ह्या दोन्ही सत्तांचं स्वरूप आपल्याला समजतं. आत्ता आपण ज्या लौकिकामध्ये वावरतो आहोत हां, तर ते खरं आहे असं आपल्याला वाटतं, जोपर्यंत हे ब्रह्मतत्वाचं दर्शन होत नाही तोपर्यंत. मग ते ब्रह्मतत्वाचं दर्शन झालं, की ही आता इहलौकिकातली जी सत्ता आहे ती गळून पडते. जसं आपल्याला जाग आल्यानंतर झोपेमध्ये ज्या स्वप्न पडल्यानंतर ज्या गोष्टी गळून पडतात, तर त्याला आपण सत्तात्रय सिद्धांत असं म्हणतो. आणि म्हणूनच त्या दिवशी मला वाटतं हे सांगितलेलं होते. हां, पारमार्थिक, प्रातिभासिक आणि व्यावहारिक सत्ता आहेत या. परफेक्ट, छान. तर प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. तर प्रातिभासिक म्हणजे जे नाही आहे, म्हणजे जे सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण अनुभवतोय, स्वप्नामध्ये अनुभवतोय ते. त्याच्यानंतर व्यावहारिक सत्ता म्हणजे जे आत्ता खरं चाललंय असं आपल्याला जे वाटतंय, परंतु जे खरं नाही आणि पारमार्थिक सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्तेमध्ये आपण एकदा प्रवेश केला, म्हणजे ब्रह्मसत्य हे जेव्हा आपल्याला समजतं, तर त्यावेळेला काय घडतं, तर ह्या दोन्ही सत्ता ज्या आहेत ना, त्या लय पावतात. जसं आपण झोपेतनं उठल्यानंतर स्वप्नाची सत्ता लय पावते. स्वप्नामधलं असणारं जंगल, स्वप्नामध्ये असणारं कुत्रं, स्वप्नामध्ये असणारी माणसं हे सगळं नष्ट होतं जेव्हा आपण जागे होतो तेव्हा, राइट? तर तसंच आपण ह्या व्यावहारिक सत्तेमध्ये आता जेव्हा आहोत ना, तर त्यावेळेला ही व्यावहारिक सत्तासुद्धा गळून पडते. या व्यावहारिक सत्तासुद्धा ज्याला आपण म्हणतो ही अशाश्वत आहे, हे आपल्याला समजतं जेव्हा आपण पारमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला. ओके. सो हे 3 सत्ता आहेत पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक. व्यावहारिक हा शब्द मला आठवत नव्हता, राइट. सो ह्या 3 सत्ता आहेत. सो याला सत्तात्रय सिद्धांत असं म्हटलंय. आपलं पदार्थ विज्ञानाचं जे पुस्तक आहे की नाही, तर त्या पुस्तकामध्ये ह्याचा उल्लेख आहे दर्शनांचा. आपल्याला शिकायला 6 दर्शनं होती.
तर त्याच्यामध्ये आस्तिक दर्शनं आणि नास्तिक दर्शनं अशीही होती. सो ही जी दर्शनं आहेत ना, तर त्या दर्शनशास्त्रांमध्ये वेदांत दर्शन जे आहे, तर त्याच्यामध्ये ह्या सर्वांचा उल्लेख आहे. एक प्रश्न अजून विचारलाय मॅडम, निद्रा काय साधना करने वालों में 3 आवर्स भी बहुत होती है या 3 उपस्तंभ आहार ब्रह्मचर्य के साथ निद्रा को ही इतना इम्पोर्टन्स क्यों दिया है? कसं आहे ना, की किती तास झोपलेत ह्याच्यापेक्षा झोपेतनं आपल्याला अ, शरीराला आणि मनाला बल किती प्राप्त झालंय, ही गोष्ट महत्वाचं आहे. झोपेमध्ये वेअर अँड टेअर भरून येतं, शरीराचं बल प्राप्त होतं आणि म्हणून झोपेला महत्त्व दिलंय आणि म्हणून मग निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिक कार्शम बलाबलम वृषताम क्लीबताम ज्ञानम अज्ञानम जीवितं न च एवढं सगळं निद्रेबद्दल सांगितलंय. जे 3 उपस्तंभ सांगितलेत त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य आहार, निद्रा आणि आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ आहेत. बरोबर? आहाराचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. ब्रह्मचर्याचंही महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. मग निद्रेचं का महत्त्व? तर ज्यावेळेला झोप व्यवस्थित घेतली नसेल, नॉट इन क्वांटिटी ऑफ स्लीप म्हणजे किती आवर्स घेतले त्याच्यापेक्षा सुद्धा झोप चांगल्या पद्धतीची किंवा डीप स्लीप आहे की नाही ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. त्या दृष्टीने जेव्हा-जेव्हा साधना करायला जातो ना माणूस, तर त्या वेळेला ही झोप आपोआपच कमी होत जाते किंवा कमी पुरायला लागते असं होतं. मग असं का होतं? तर साधना करणं किंवा आत्मतत्व प्राप्ती हे आयुर्वेदाचं सुद्धा अंतिम ध्येय म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी प्रयत्न करत असताना आपण जेव्हा साधना करायला लागतो, तर त्यावेळेला हळू-हळू शरीरातले रज आणि तम या 2 गोष्टी कमी व्हायला लागतात. आणि निद्रा जी आहे ना, ती श्लेष्म तमोद्भवा अशी सांगितली आहे प्राकृत निद्रा. म्हणजे जिथे तम आहे ना, तिथे निद्रा येते. शरीरातला तम कमी झाला ना, की हळू निद्रा सुद्धा कमी व्हायला लागते. परंतु तम कमी होत असताना आपल्या शरीरामध्ये सत्वही वाढलेलं आहे आणि सत्व वाढलेलं असल्यामुळं आपण सद्वृत्ताने आचरण करायला लागतो आणि सद्वृत्ताच्या आचरणामुळे मनामधले सुद्धा रज आणि तम कमी व्हायला लागतात आणि सत्व वाढायला लागतं आणि सत्व जे आहे ते प्रकाशक आहे आणि म्हणून कमी तास झोप पुरायला लागते. कमी तास घेतली तरी सुद्धा तेवढाच उत्साह राहायला लागतो आणि श्वासाची गती जी आहे ना त्याच्यावरती सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून राहतात. म्हणून बसल्यानंतर सुद्धा साधना केल्यानंतर शरीराला आणि मनाला आलेला थकवा जो आहे ना, तो कमी होतो. म्हणजे प्रत्यक्ष आपण झोपलो नाहीये, तरी सुद्धा साधना केल्यानंतर जर थकवा मनाचा आणि शरीराचा कमी होत असेल, तर निद्रेपासून येणारं शरीराचं कमी होणारं जे वेअर अँड टेअर आहे किंवा शरीराला मिळणारी जी ताकद आहे, ती साधनेतनं मिळते. म्हणून निद्रा कमी पडू शकते. याच्याही पुढे जाऊन जर का आपण विश्वातलं जो अ, ऊर्जा आहे ती जर घ्यायला हळू-हळू साधनेतनं शिकलो, तर आहार सुद्धा कमी पुरायला लागतो, बरं का. आणि त्याच्याचमुळं असं होतं, की थोडासा घेतलेला जो आहार आहे ना, तो सुद्धा आपल्याला तेवढीच ताकद देऊन जातो. कारण त्याच्यातनं अगदी चांगला राहिल्यामुळं आहाराचा पोषकांश जो आहे ना, तो मॅक्सिमम शरीराने ॲब्सॉर्ब करणं ही गोष्ट घडायला लागते. आणि तसं झाल्यामुळं शरीरामध्ये जो मलस्वरूप आहे, मलभाग आहे आहाराचा, तो कमीत कमी तयार व्हायला लागतो आणि म्हणूनच साधना करणाऱ्या योग्यांमध्ये मलभाग कमी असतो. मग आता तुम्ही विचाराल हे कसं शक्य आहे म्हणून? तर अगदी लहान बाळं असतात की नाही, तर ते फक्त आणि फक्त स्त्रीस्तन्य म्हणजे आईच्या दुधावर अवलंबून असतात. मग आईचं दूध जे आहे ना, तर त्याच्यामध्ये हिणकस पदार्थ एकदम कमी आहेत आणि उत्तम पोषकांश आहेत. आणि ते घेतल्यानंतर आपण बघतो की 3-3, 4-4 दिवस अगदी लहान बाळ जे दोषमल आहेत, तर ते निघून गेले. त्याच्यानंतर महिना, सव्वा महिन्याचं जे बाळ आहे, तिथे पासून ते आपण बघतो की 3, 4, 5 महिन्याची जी बाळं असतात, की ज्यांना वरचा आहार अजून चालू केलेला नाहीये, तर ह्या मुलांना 2-2, 3-3 दिवस मलप्रवृत्ती होत नाही आणि तरीसुद्धा गॅसेस होणं वगैरे ह्या तक्रारी नसतात. रादर त्यांचं बाळसं चांगलं त्या काळामध्ये वाढत असतं. मग हे असं का घडतं? तर अग्नी उत्तम झालेला असतो. कारण की 1 महिना झालेला असतो आणि त्याच्यामुळे अग्नी हळू वर्धमान असतो आणि तो अग्नी उत्तम असताना उत्तम घेतलेला असा सात्विक जो फक्त आहार आहे, तर त्याचं पूर्णतः पोषण होताना पोषकांश खेचला जातो आणि त्यातनं मलभाग कमी राहतो. त्याचप्रमाणे
जेव्हा साधना केली जाते, तर त्यावेळेला या साधनेमुळं जो अग्नी उत्तम होतो आणि आहार कमी मात्रेत घेतला तरी पोषकांश बऱ्यापैकी प्रमाणामध्ये शरीरात खेचला जातो आणि त्याच्यामुळं मलभाग कमी तयार होतो आणि म्हणून साधना करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आपण बघतो, की ते 8 दिवस, 9 दिवस, 21 दिवस वगैरे तप करत राहतात. विदाऊट आहार, विदाऊट मलमूत्र विसर्जन, बरोबर? आहार एक वेळ नाही घेतला 1, दीड, 2, 3 दिवस आपण समजू शकू. पण ह्या गोष्टींचं काय? तर ह्या गोष्टीसुद्धा त्यांच्या शरीरामध्ये कमी झालेल्या असतात. कारण की सत्वगुणप्रधान असा आहार आहे आणि तोही कमी मात्रेत घेतलेला असतो. आणि त्याच्यानंतर हळू निद्रा आणि ह्याही गोष्टी त्यांच्या कमी होत जातात, जेवढा सत्वाचा उत्कर्ष होत जातो तसा. सो सत्वाच्याही पुढे जाऊन पुढे निर्गुण अशी गोष्ट असते आणि हे निर्गुणत्व जेव्हा येतं ना, त्यावेळेला ह्या गोष्टी शक्य होतात. हे खूप मोठे आहेत म्हणजे जेवढं मला माहिती आहे, हा माझा अधिकार नाही खरं तर, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं उत्तर तुम्हाला किंवा इतर कोणालाही माहीत असेल तर ते निश्चित सांगू शकतात. परंतु ह्या गोष्टी महत्त्वाच्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला सत्व, रजतम यापैकी रजस्तमोभ्याम निर्मुक्ता हा तपो ज्ञानबलेन ये हे आप्तांची व्याख्या आहे. मग तिथे सत्वगुण प्रधान असं त्यांचं शरीर आणि मन आहे. पण या सत्वाच्याही पलीकडे जाऊन निर्गुण व्हायचं आहे. तर ही जी आहे ती साधना आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. सो मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं. पण ह्याच्यापेक्षा उत्तम उत्तर आणखीन लोकं देऊ शकतील. पण ते काही माझा अधिकार नाही. तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. ओके. सो मला वाटतं आज आपण इथे थांबूयात आणि हे पस्सायदान म्हणूयात आणि थांबूयात. आता विश्वात्मके दैवे येणे वाग्यज्ञे तोषावे दोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजिजो आदे पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला